स्मृती व्याख्यानमाला डॉक्टर द्वारकादासजी लोहिया बाबूजी यांच्या स्मरणार्थ स्मृती व्याख्यानमालेचं हे पर्व दुसरे. या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मानवलोक ग्रामीण विकासासाठी 1982 पासून पाणलोट शेती, आरोग्य, शिक्षण, वृद्ध, महिला व इतर घटकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर द्वारकादासजी लोहिया बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक 7/9/2021 ते 23/11/2021 या कालावधीमध्ये विविध सामाजिक प्रश्नावर सुरू असलेल्या अनेक नव्या प्रयोगाची माहिती देण्यासाठी व समाजातील इतर घटकांना या प्रयोगशील कार्यक्रमांची रीतसर मांडणी करण्यासाठी विविध सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व समाजासमोर आणण्यासाठी स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करत आहे. या वर्षीचं हे पर्व दुसरे. या स्मृती व्याख्यानमालेला सुरुवात करण्याच्या अगोदर आज या व्याख्यानमालेसाठी या वेबिनारसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या मनीषा साहेबराव कदम, अंगणवाडी परिवीक्षिका, गणोरी बीट फुलंब्री, तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद येथील एक कार्यरत अंगणवाडी परिवीक्षिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा आज आपल्याला व्याख्यान येणाऱ्या 1 तासामध्ये आपल्याला लाभणार आहे. या स्मृती व्याख्यानमालेचं प्रस्ताविक आणि मॅडमची ओळख करून देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश जाधव सर यांना विनंती करतो की कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. डॉक्टर जाधव सर. नमस्कार. मानवलोकचे संस्थापक आदरणीय बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त मानवलोक संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय यांच्या वतीनं या दुसऱ्या वर्षीही व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. या दुसऱ्या वर्षांच्या दुसरे पुष्प गुंफणारे मनीषाताई कदम यांनी अंगणवाडी पर्यवेक्षकाच्या माध्यमातून लोकसहभागातून कशी चळवळ उभी राहायची या संदर्भामध्ये छानसं त्यांनी काम केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला एवढंसं नमूद करावं वाटतं की मानवलोक संस्था 1982 पासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं कार्य या ठिकाणी राबवलेलं आहे. शासनाने अंगणवाडी सुरू करण्यापूर्वी मानवलोक संस्थेने जवळपास 150 गावाहून अधिक गावामध्ये अंगणवाडीचे सुरू केलेल्या होत्या. त्यांचा उद्देश लहान मुलांना योग्य असा आहार मिळावा, त्याचबरोबर त्यांच्या आईंना योग्य असं मार्गदर्शन, योग्य असं सकस आहार मिळावा या उद्देशाने मानवलोकने देखील सुद्धा अंगणवाडीची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. ही योजना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दोन्ही भागामध्ये या ठिकाणी चालतं. 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी व आईसाठी अंगणवाडी ही योजना शासनाने सुरू केलेली आहे, जेणेकरून कुपोषणाचं प्रमाण या ठिकाणी कमी व्हावं, कुपोषणापासून बालकांना वाचवावेत, त्याचबरोबर कुपोषणाच्या माध्यमातून त्यांना योग्य सकस आहार द्यावा, खेळ सामुग्रीच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन करावं, घरासारखं एक छानसं वातावरण निर्मिती करावं या उद्देशाने ही अंगणवाडी योजना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये या ठिकाणी चालू आहेत. ताई कदम ताईंनी छानसं असं ISOचं नामांकन केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन ताई. आपण एका लोकसभा चळवळीच्या माध्यमातून एक छानसं उपक्रम या ठिकाणी राबवलं.
माणसानं जर या ठिकाणी ठरवलेलं असेल तर निश्चितच बरंचसं काही या ठिकाणी समाज विकास या ठिकाणी होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण आहात. खरं पाहिलं तर समाजाकडे खूप पैसा आहे, खूप हे आहेत, पण ते समाजासाठी झोकून या ठिकाणी दिल्या गेलेल्या जात नाहीत. आज आपण पर्यवेक्षकाची भूमिका किंवा अंगणवाडीची काही भूमिका या ठिकाणी वठवत असताना मोठ्या माणसांना शिकवणं किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवणं खूप सोपं असतं, परंतु लहान मुलांना शिकवणं, त्यांना जडणघडण देणं, योग्य असं मार्गदर्शन करणं हे खूप अवघड असतं. एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये आपण मुलांना वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकवतात. खरं पाहिलं तर कोणतीही मुलांना ऍक्टिव्हिटी करत असताना अगोदर तुम्ही करता ऍक्टिव्हिटी, नंतर तुमचं अनुकरण तुमचे मुलं या ठिकाणी करतात. म्हणजे अगोदर प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी करून द्यावं लागतं. मुळाक्षर असतील, गाणी असतील, बालगीते असतील, अक्षराची ओळख असतील, मुळाक्षरे असतील, म्हणजे अगोदर तुम्हाला म्हणावं लागतं, त्याच्यानंतर तुमचं अनुकरण छान लहान लहान मुलं या ठिकाणी करत असतात. 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना खरं म्हणजे आपण अंगणवाडी सुपरिका म्हणजे आईची भूमिका या ठिकाणी वठवत असते, शिक्षकाची भूमिका या ठिकाणी वठवत असते, पालकांची भूमिका या ठिकाणी वठवत असते. अशा वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी लहान मुलांचा विकास या ठिकाणी करावं लागतं. खरं पाहिलं तर लहान मुलं हे फार कोवळ याच्यासारखे असतात, कोवळे मन असतात. या कोवळ्या मनाला छानसे अंकुर देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत असतं. असंच जर आपल्या प्रत्येक गावाच्या माध्यमातून जर ही अंगणवाडी छानशा पद्धतीनं या ठिकाणी काम जर केलेले असेल तर कुपोषणासारखे प्रश्न किंवा गर्भमाता आईचे प्रश्न या ठिकाणी समाजामधून या ठिकाणी नाहीसे होतील आणि एक छानसं सुदृढ असं समाज या ठिकाणी निर्माण होईल. मी अधिक प्रास्ताविक मध्ये या ठिकाणी गत वेळावर थांबतो. ताईंना या ठिकाणी विनंती करतो आपण छानशा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आपण कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी केलेली आहेत, कशा पद्धतीनं पोषण आहार केलेले आहेत, लसीकरण कशा पद्धतीने केलेले आहेत, आईला कोणकोणते पोषक आहार या ठिकाणी देणं गरजेचं असतं. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आई वडिलांना संपर्क साधताना कोणकोणत्या अडचणी आल्यात, मुलांचं वजन करणं, मुलांना शिस्त लावणं हे तर फार अवघडच प्रश्न आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण छानसं मार्गदर्शन करावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण एकूण कार्यक्रमाचं इत्थंभूत प्रस्ताविक मांडल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. यानंतर मी ताईची थोडीफार ओळख करून देतो. ताईचं शिक्षण हे BSW MSW झालेलं आहे. BSW त्यांनी बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथून पूर्ण केलेलं असून MSW औरंगाबाद मधून केलेलं आहे. आणि अशा या सामाजिक कार्यकर्त्याची ओळख त्यांच्या सामाजिक कार्यातून मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे. एकूण ताईंनी आजपर्यंत 50 अंगणवाड्या औरंगाबाद जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील एकूण 50 अंगणवाड्यांना ISO नामांकन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे आणि जागतिक स्तरावर पहिली अंगणवाडी ISO करण्याचा मान ताईच्या नावे विक्रम आहे आणि त्याबद्दल त्यांना शासनाच्या वतीनं वेगवेगळे पुरस्कार सुद्धा प्राप्त आहेत. यामध्ये राज्यपालांच्या हस्ते श्री रवींद्र अंटेकर येथे मुंबई येथे त्यांना पंचायत ग्राम अभियानांतर कर्मचाऱ्याचा बेस्ट पुरस्कार दिलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त बालेवाडी येथे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या हस्ते त्यांना बेस्ट कर्मचारी महिला अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त आहे. जागतिक महिला दिनानिमित्त अनेक वेगवेगळ्या विद्यापीठाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मंचाच्या माध्यमातून जसं लोकमत सखी मंच आहे आणि युनेस्को कडून ही त्यांचा मान सन्मान मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अशा या वेगवेगळ्या सन्मानाने त्या विभूषित अशा या व्यक्तिमत्व आज आपल्याला वेबिनारसाठी लाभलेले आहेत. एक सामाजिक कार्य कसं असावं आणि सामाजिक कार्याची जाण कशा पद्धतीने पुढे नेता येईल याचं शिक्षण घेऊन एक समाजामध्ये त्यांनी त्यांचा ठसा निर्माण केलेला आहे आणि लोकसहभागातून चळवळ निर्माण करून 50 अंगणवाड्यांना लोकसहभाग गोळा करून त्यांचं ISO मानांकन करण्याचा मान त्यांनी मोठ्या पटकावलेला आहे. मी ताईंना अशा ह्या ताईची ओळख करून देणं म्हणजे मी माझं भाग्य समजतो आणि मी ताईंना विनंती करतो की त्यांनी
त्यांच्या कार्याचा आढावा मांडून जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नांची उकल नंतर करावी. धन्यवाद ताई. बोल. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम मानव विकास ग्रामविकास संस्था यांचे आदरणीय बाबूजी यांना मी विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी मला समाजकार्य महाविद्यालय मानव विकास ग्रामविकास ट्रस्ट आज यांनी आज वेबिनारसाठी मला या ठिकाणी बोलवलं. मला खूप आनंद होत आहे. सर्वांचं मी अगोदर धन्यवाद व्यक्त करते. आणि मला आनंद यासाठी होतोय की माझ्या समोर जे आहेत सगळे माझे समाज कल्याण कार्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे आनंद होतो की मुलांबरोबर मला बोलता येईल. काय आहे तिकडचे प्रश्न, माझ्या इकडचं काय आहे, ह्या गोष्टी मला जाणून घेता येतील. म्हणून मला आनंद झाला या ठिकाणी. सरांनी खूप कौतुक केलं. सर मी खूप लहान आहे, तुमचीच विद्यार्थिनी आहे, समाजकार्य विद्यार्थी. कारण आज मी जे घडलेले आहे माझ्या घडण्यामध्ये फक्त माझं समाजकार्य विद्यालय आहे. मग ते विद्यालय असो, लातूरचं विद्यालय असो किंवा औरंगाबादचं विद्यालय असो, मी फक्त समाजकार्य विद्यालयामुळे आज जे एक मनीषा म्हणून आज एक आपल्या सर्वांच्या समोर मी उभारलेली आहे. मी फक्त एक मला जे माणूस म्हणून माझ्यामध्ये जे आज घडणघडण झालेली आहे फक्त आपल्या समाजकार्य विद्यालयामुळे. सर तुम्ही माझी ओळख करून दिलेली आहे. सर मी प्रॉपर तुळजापूरची आहे. देवीचं तुळजापूर तिथलं माझं माहेर आहे. वडिलांचं गाव, आईचं गाव आहे. लातूरला आई शिक्षिका असल्यामुळे लातूरला मुरुडला 12वी नंतर लातूरला येऊन तिथे BSW कॉलेजला ऍडमिशन घेतलं. BSW कॉलेजला ऍडमिशन एवढ्यासाठी घेतलं की आई ताई दोघी शिक्षिका असल्यामुळे एक नोकरी लागेल ह्या हिशोबाने एक BSW केलं. BSWचा लॉंग फॉर्म पण काही माहिती नव्हता. परंतु BSW केल्यानंतर जस्ट BSW ला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस एक एक विषय एक एक सगळ्या गोष्टी जसं जसं खोलात गेलोत आम्ही, मग त्यावेळेस खरं समाजकार्य काय आहे ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तिथे. त्याच्यानंतर 94-95 मध्ये आम्ही लातूरच्या 5 जणींनी आम्ही औरंगाबादला, कारण BSW झाल्यानंतर MA करायचं का MSc करायचं का काय करायचं पुढचं आम्हाला काही समजत नव्हतं. मग आम्ही सगळ्यांनी आम्हाला BSWच्या सरांनी वगैरे आम्हाला गायडन्स केलं की तुम्ही एकतर औरंगाबाद आहे, पुणे आहे, मुंबई आहे, या ठिकाणी तुम्ही MSW ला ऍडमिशन घ्या. मग MSW ला ऍडमिशन आमचं औरंगाबादला झालं. आम्ही 2 रूम मध्ये आम्ही 5 जणी लातूरच्या आम्ही 5 जणी 2 रूम मध्ये आम्ही राहायचं. तिथेच खिचडी काय कसं असेल त्या पद्धतीने आम्ही MSW इकडे कम्प्लीट केलं. परंतु MSW करत असताना ज्या आपल्या सगळ्या केस वर्क आहे, ग्रुप वर्क आहे, ह्या सगळ्यामधून एक 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 गोष्टीचं आपल्याला जे ज्ञान होत आहे त्या गोष्टीला थोडं तिथं आम्हाला हे झालं. MSW कम्प्लीट झाल्यानंतर पुढे आता प्रश्न होता की आता काय करायचं पुढे. आणि त्यावेळेसच पेपरला ऍड आली होती की अंगणवाडी पर्यवेक्षिका. अंगणवाडी काय आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं. वाचलेलं वगैरे होतं पण जास्त डीप मध्ये नॉलेज नव्हतं. परंतु निवड मंडळाची एक्झाम दिली, पास झाले. नशीब चांगलं इंटरव्ह्यूला घेणारे MSW म्हणल्यानंतर त्यांनी खूप आनंद झाला. त्यांनाही भरपूर प्रश्न विचारले आणि ज्या महिलांच्या आणि मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करावं लागतं एवढाच फक्त एक आनंद होता त्यावेळेस. काम काय आहे, आपल्याला पुढचं कसं आहे, कुठे ड्युटी लागेल, ह्या कुठल्याच गोष्टीचं हे नव्हतं. फक्त एक मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये आणि एक महिलांमध्ये आपल्याला काम करायला मिळतंय याचा खूप आनंद होता. म्हणून ह्या क्षेत्रामध्ये मी आले. या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सर एक हे झालं की मी ज्यावेळेस अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून लागले, औरंगाबादला लागल्यानंतर सर्वांना माहितीये, कारण जे माझ्या समोरचे जे विद्यार्थी सगळे आहेत आपण सगळे ग्रामीण विभागातले आहोत. अंगणवाडीमध्ये तर सगळ्यांनी काम गेलेले आहोत. आपलं काही जण अंगणवाडीमध्ये आपण नाही म्हणलं तरी आपण 4-5व्या वर्षीपासून वगैरे अंगणवाडीमध्ये जातो देतो आपण. परंतु अंगणवाडीचं कार्य काय आहे आपण याचा कधी सखोल अभ्यास नाही केलेला. अंगणवाडी म्हणजे एवढी एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र सरकारची जगातील सर्वात मोठी यंत्रणा आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना. आणि ही जी सेवा योजना आहे ही अंगणवाडीच्या मार्फत याचं पूर्ण काम केलं जातं. मग मी तर असं म्हणेन की बाळ जन्माला येण्यापूर्वीपासून ते बाळ 6 वर्षाचं होईपर्यंत या अंगणवाडीमध्ये पूर्ण सेवा दिल्या जातात. म्हणजे बाळ जन्माला येण्यापूर्वी म्हणजे कसं की ज्यावेळेस किशोरीन मुलगी असती, आपण 11 ते जे पुढचं जे वयोगट आहे 18 वर्ष वयोगट आहे, या वयोगटापर्यंतच्या ज्या मुली आहेत त्या अंगणवाडीमध्ये यांना सेवा दिल्या जातात. यांना आहारविषयक ज्ञान दिलं जातं, यांना आरोग्याची पूर्ण सेवा दिल्या जातात.
म्हणजे बाळ जन्माला येण्यापूर्वीपासून ते बाळ 6 वर्ष होईपर्यंत आपल्या या अंगणवाडीमध्ये आहार आणि आरोग्याविषयी पूर्ण जनजागृती केली जाते. त्यांना या ठिकाणी सेवा दिल्या जातात. या ठिकाणी 18 ते 45 वर्ष वयोगटातील महिला असतील, गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण दिलं जातं. मग एक आपण जर विचार केला तर ही अंगणवाडी किती महत्वाची आहे. ह्या अंगणवाडीमध्ये जर बाळ जन्माला येण्यापूर्वीपासून 6 वर्षापर्यंत जर शिक्षण दिलं असेल तर आज आपल्या ह्या अंगणवाडीकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. मी ज्यावेळेस अंगणवाडी जसं लातूरला शिक्षण खेडेगावात झालेलं माझं, पूर्ण मुरुडला शिक्षण खेडेगावात झालेलं माझं, मी जसं अंगणवाडीमध्ये लागले, अंगणवाडी म्हणजे एक फक्त एक भिंत असायची, एक 4 बाजूनी बांधलेली भिंत. आता ऑलरेडी आताच्या अंगणवाड्या तुम्ही पाहतायत, अंगणवाड्या खूप छान झालेल्या आहेत. पण ज्यावेळेस मी लागलेली आहे तिथं चूल, तिथं सरपण, तिथंच माशा गोंगायला लागलेल्या, 4-5 पोरं खिचडीची वाट बघण्यासाठी डब्बा घेऊन बसलेले तिथं. ती महिला येते, अंगणवाडीची सेविका येते, भात शिजवती, पोरांना त्या डब्यामध्ये दिला जातो, माशा गोंगायला लागलेल्या. म्हणजे सर अशी परिस्थिती होती की आम्ही स्वतःचा सुद्धा डब्बा तिथे आम्ही काढून खाऊ शकत नव्हतो. माझ्या त्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याशिवाय कुणी सुद्धा अंगणवाडीमध्ये जर लसीकरण कधी असेल, लसीकरणाला फक्त डॉक्टर लोक, नर्स लोक लसीकरणाला फक्त यायचे. बाकी या अंगणवाडी, मी तर असं म्हणायचे की केंद्र सरकारची एवढी मोठी यंत्रणा असून सुद्धा अंगणवाडी फार उपेक्षित अशी समजली जायची. शाळेला महत्व असतं, प्राथमिक आरोग्य केंद्राला महत्व आहे, ग्रामपंचायतला महत्व आहे, पण अंगणवाडी म्हणजे फक्त भाग वाटप केंद्र. मग ज्यावेळेस मी अंगणवाडीमध्ये जायचे, अशा मुलांना पाहायचे, मला असं वाटायचं की आपल्या देशाचे भावी नागरिक, आपल्या देशाचे हे मुलं पुढे देश चालवणार आहेत. एका गावामधले जे अंगणवाडीतले मुलं आहेत त्याच्यामध्ये जर आपण जर 2%, 3% जर गावातील मुलं, जे लहान मुलं, त्यांना जर सोडलं तर बाकी सगळे मुलं अंगणवाडीमध्ये लाभ घ्यायला येणार आहेत. एखाद्या सरपंचाचा मुलगा असेल किंवा एखादा पोलीस पाटलाचा मुलगा असेल किंवा एखादा कुठला तरी चांगल्या घरचा मुलगा असेल, ते 30 ते 40 हजार रुपये देऊन शहरामध्ये जातात ते मुलं. मग माझ्या अंगणवाडीतील ह्या मुलांचं असं का? यांचं बालपण एवढ्या खराब वातावरणामध्ये कसं जाईल हा विचार मनाला एकदम अस्वस्थ करणारा विचार असायचा. मग ज्यावेळेस मग मी विचार केला की आपण आता काय करता येईल, आपल्याला या ठिकाणी आपण काय करू शकतो. मग मी थोडा प्रयत्न केला की सरपंचाला, ग्रामसेवकांना बोलण्याचा प्रयत्न केला. मॅडम म्हणे आम्हाला तर काही वरतून पैसा येत नाही म्हणे, आम्हाला पैसा येतो फक्त अंगणवाडी बांधकामाचा पैसा येतो म्हणे. आणि बांधकाम पण अंगणवाडीचं त्यावेळेस कुठं व्हायचं, कुठं पडीक जागा कुठं असेल, एखादी स्मशानाच्या तिथं जरी पडीक जागा असेल, एखादी कुठं पडरानामध्ये कुठं पडीक जागा असेल तर त्या ठिकाणी अंगणवाडी बांधली जायची. त्या ठिकाणी तर मुलांना जाता येत नव्हतं, काय नाही, फक्त नावाला त्यांची हजेरी. म्हणजे असे भरपूर प्रकार आमच्या अंगणवाडीमध्ये चालायचे. परंतु आमच्या अंगणवाडी ताई प्रामाणिकपणे तिची ड्युटी करायची. लसीकरणाला लसीकरण असायचं, वजन घेणार असायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. परंतु बाह्य स्वरूप ह्या गोष्टीला थोडं कधी मला वाईट वाटायचं. मग सर मी या ठिकाणी एक विचार केला की एक आपलं MSW झालेलं, BSW झालेलं, मधला जो अंतरात्मा कुठं गप्प बसू देत नव्हता. कारण ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर एकतर गव्हर्नमेंटची नोकरी आहे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि मला ह्या मुलांच्या विकासासाठी, महिलांच्या विकासासाठी मी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ही केली की आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. कारण आपण कुठली गोष्ट जर करायचं ठरवलं तर मला एकदम कुठलीच गोष्ट नाही होणार, त्या ठिकाणी पैसे पाहिजेत. आणि मी पण सर्वसाधारण कुटुंबातील असल्यामुळे असं एवढं नव्हतं की मी घरचं पूर्ण मी घेऊन तिकडे पण मी काय करू शकत होते, अशी पण परिस्थिती नव्हती. मग मी या ठिकाणी एकच विचार केला, नाही आपल्याला आपली अगोदर म्हणजे फर्स्ट आपल्याला अंगणवाड्यांचं जर कामकाज सुधारायचं असेल तर आपल्याला अंगणवाडीला अगोदर एक स्वच्छ सुंदर इमारत आपल्याला तयार करणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या घरी जेव्हा दिवाळी असती, कपडे असतात, सोनं आणलं जातं महिलेला किंवा फराळाचं भरपूर केलं जातं, परंतु दिवाळीला जर महिलेने आपल्या घरामध्ये जर साफसफाई नाही केली तर ते दिवाळीसारखं त्या महिलेला पण वाटत नाही. आता आपल्याकडे दसरा येतो, सगळ्या महिलांची लगबग चालू असते की कपडे धुणं, भांडे घासणं, हे करणं ते करणं, त्याच्याशिवाय आम्हाला दिवाळी वाटत नाही, दसरा वाटत नाही. मग मी पण माझ्या अंगणवाडीमध्ये एकच केलं की नाही म्हटलं आपण ह्यावेळेस दिवाळी साजरा करू म्हटलं. मग काय करायचं, अंगणवाडीच्या सगळ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना थोडं विश्वासात घेतलं. कारण आपण जोपर्यंत काम करतो आपल्या समोरच्यांना त्याच्यामध्ये विश्वास वाटला पाहिजे. नाही बाबा मॅडम काहीतरी छान वेगळंच करतात काहीतरी, कारण वर्षानुवर्षांची त्यांची जी सवय असती
ते बदलणं खूप कठीण असतं. मग या ठिकाणी महिलांचं मी प्रत्येक वेळेस त्यांना एक्स्ट्रा वेगवेगळ्या गावाला सारखं जायचं, त्यांना आपल्याला आपली अंगणवाडी कशी हे करायचं, आपल्या अंगणवाडीमध्ये काय बदल करायचा, आपल्या अंगणवाडीला रंगकाम करायचं, आपल्या मुलांसाठी एक छान चांगलं अनौपचारिक शाळापूर्व शिक्षण रंगबेरंगी एक मुलांसाठी एक इमारत करायची, या पद्धतीने मी एक थोडा प्रयत्न केला. या ठिकाणी एक गाव होतं, मला उदाहरणसाठी मला देण्यासाठी आवडेल, वेळ असू नसू पण मी थोडं त्या गावाबद्दल 5 मिनिट बोलते, मी जिथून सुरुवात केलेली आहे. एक वडगाव कोल्हाटी गाव आहे औरंगाबादमध्ये. कोल्हाटी समाज जास्त आहे त्या गावामध्ये आणि जास्त स्थलांतरित लोक पण असल्यामुळे एका अंगणवाडीमध्ये 60 ते 70 मुलं बसलेले असायचे आणि त्यांचे आई वडील मुलांना अंगणवाडीमध्ये सोडून जायचे, खिचडीच्या भरोश्यावर ते मुलं बसायचे. असं पाहायचे चेहऱ्याकडे, असं वाटायचं की खूप असं म्हणजे त्या मुलांना आपण काय करू शकतो असं डोक्यात, कारण ती इमारत जी होती 20 ते 22 वर्षापूर्वीची इमारत होती, सगळी इमारत खराब झालेली होती, पण मुलं तिथं बसून असायची. मी त्या ठिकाणी अंगणवाडीच्या ताई, अंगणवाडीचे मदतनीस असतील, गावचे काही लेडीज सरपंच होत्या, ग्रामपंचायतच्या काही सदस्य, काही सिनियर सिटीजन जे आपल्या गावातील 2-3 लोक होते, या सगळ्या लोकांना मी बोलून घेतलं. त्यांना एकच सांगितलं की मला आपल्याला मिळून ही आपली अंगणवाडी चांगली करायची, कारण हे अंगणवाडीमध्ये आपल्याच गावातील मुलं येतात, आपल्या गावातील मुलांचा आपल्यालाच विकास करायचा आहे. आपल्या गावातील जर मुलांचं चांगलं शारीरिक, त्यांचं मानसिक, बौद्धिक विकास जर चांगला झाला तर आपल्या गावातीलच मुलं उद्या इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, ग्रामसेवक होतील, पोलीस पाटील होतील. आणि नाही त्यांचा विकास झाला तर एखादा आपल्याच गावामध्ये एखादा मुलगा दगड मारत फिरणार आहे. या पद्धतीने त्यांना एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार त्यांच्याशी भेटी घेतल्या, त्यांच्या वारंवार मिटिंग घेतल्या. त्यांचा एकच म्हणणं आलं की मॅडम वरतून तर पैसा भरपूर येतो, मग काय गरज आहे पैसे जमा करण्याची, निधीची काय गरज आहे. पण त्यांना समजून सांगणं तिथं कठीण नाही गेलं. त्यांना महिलांसाठी, मुलांसाठी आपण काय करतो असं सांगितल्यामुळे ते तयार झाले. मग मी त्या ठिकाणी घरची जॉईंट फॅमिली, सासूबाईंना कॅन्सर, सासरे पण 70 वर्ष वयोगटातले होते ते पण, आणि सगळं घरचं आवरून, 2 लहान मुलं, सगळं घरचं आवरून मग मी फाट्यावरती जाणं, ह्या सगळ्या लोकांना एकत्र करणं आणि असं करत करत सर लोकनिधी जमा करायला सुरुवात केली. 1-1 रुपयापासून ते 500-500 रुपये, 1000-1000 रुपयेपर्यंत लोकनिधीसाठी आम्ही, शाळा असेल, दवाखाने असतील, पोलीस स्टेशन असेल, इंडस्ट्रियल एरिया असेल, कंपन्या असतील, प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे पैसे जमा करत आम्ही फिरायचं. सकाळी 8 पासून 1:30-2 वाजेपर्यंत जायचं. या ठिकाणी एक अनुभव असा आला की चांगलं जर असं आपण काम करतो त्यास नाही म्हणणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. थोडं समजून सांगणं महत्वाचं आहे की आपण हे काय करतो, आपला उद्देश तिथं जर व्यवस्थित असेल तर या ठिकाणी मला वाटत नाही की आपल्याला कुठली काम करायला जड जाणार आहे म्हणून. एका वेळेस असा पण अनुभव आला की 5 रुपये दिले मॅडम, त्याचे 2 रुपये परत द्या तुम्ही. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस मी काम सुरू केलं त्यावेळेस 5 रुपयाचे पण त्यावेळेस हे असायचं, महत्व असायचं. मग असा राग नाही आला कुठल्या गोष्टीला, किंवा एखाद्याने आपल्याला पैसे नाही दिले म्हणून त्यांच्यावर कधी राग नाही केलं. तुम्ही तुमच्या मनाच्या खुशीने, आपल्याच मुलांसाठी आहे, आपल्याच ह्याच्यासाठी आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगत त्यांना आम्ही लोकनिधी, एका गावामध्ये लोकनिधी जमा केली. पैसे सगळे एका सेविकाकडून ठेवले, तिथं पूर्ण रजिस्टर ठेवलं. पैसे जमा झाल्यानंतर अंगणवाडीमध्ये यायचं, सगळा हिशोब करायचा, परत शहराच्या ठिकाणी यायचं, शहराच्या ठिकाणी येऊन होलसेल रेटमध्ये, कमी किमतीमध्ये, रंगसंगतीचा विचार करून आपल्या अंगणवाडीमध्ये काय काय करता येईल याचा विचार करून मी पहिली अंगणवाडी, आदर्श अंगणवाडी करण्यासाठी सुरुवात केली. 22-23 हजार रुपये आमचे 10 ते 12 दिवसामध्ये 22-23 हजार रुपये जमा झाले आमचे. ज्यावेळेस आम्हाला 1 रुपये पण आमच्या अंगणवाडीला एक्स्ट्रा कुठला मिळायचा नाही, त्या ठिकाणी 22-23 हजार रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप झालं. मग त्या ठिकाणी आम्ही मुलांसाठी ड्रेस असतील, अंगणवाडीला रंगकाम असेल, अंगणवाडीमध्ये म्हणी असतील, बाहेर कार्टूनला, अंगणवाडीच्या बाहेर कार्टून आहे, त्याच्यानंतर पंखा असेल, आकर्षक किचन आहे, कारण किचन पण महत्वाचं होतं आपल्या मुलांसाठी, हे आहार बनवण्यासाठी. किचन असेल, कार्यकर्ती मदतनीसाठी त्यांच्यासाठी ड्रेस होता, मुलांसाठी ओळखपत्र होते, बूट सॉक्स होते, कार्पेट बसवलं. अशा प्रकारे पाण्याचे बॉटल्स आहेत, वॉटर फिल्टर आहे, अशा प्रकारे घड्याळ असेल, छोट्या छोट्या ह्या सगळ्या गोष्टी एक रंगसंगतीचा छान वापर करून, आपल्या अंगणवाडीचा रंग कोणता आहे, कार्पेट कोणतं कलरचं आहे, आपण डिजिटल बोर्ड आहे, डिजिटल बोर्डामध्ये फळांची माहिती, फुलांची माहिती, पक्ष्यांची माहिती, रंगसंगतीची माहिती, ह्या सगळ्या गोष्टींचा एक व्यवस्थित करून एक पहिली अंगणवाडी, छान एक आदर्श अंगणवाडी सारखी सुरुवात केली. या ठिकाणी ज्यावेळेस अंगणवाडी झाली त्यावेळेस मग
ज्या लोकांना मी पहिल्या ह्याच्यामध्ये देणगीसाठी भेटलेले होते, काही ते लोक म्हणे मॅडम म्हणे आम्ही तुमची अंगणवाडी पाहायला येऊ म्हणे. आणि ज्यावेळेस ते लोक आपल्याकडे अंगणवाडीमध्ये कारण त्यांना मी सतत फॉलोअप घेत राहिले. सर तुम्ही आम्हाला निधी देणार होतो. नाही मॅडम मी रविवारी, तुम्ही मला रविवारी फोन करा, मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, मी रविवारी सर किती वाजता फोन करू आपणास? मॅडम तुम्ही 10 वाजता फोन करा. मग मी रविवारी फोन केला, मॅडम मी मुंबईला आलेलो आहे, तुम्ही मला 2 दिवसांनी फोन करा. म्हणलं ठीक आहे सर, म्हणलं मी 2 दिवसांनी फोन करते. परत 2 दिवसांनी फोन केला, मॅडम मी 1 तासामध्ये मी वडगाव कोल्हाटीला तुमच्या अंगणवाडीमध्ये मी पोहोचतोय, तिथं काय परिस्थिती पाहतो म्हणे, आणि त्याच्यानंतर मी काय निधी द्यायची का नाही द्यायची मी ठरवेन म्हणे. 2 तासामध्ये मी रविवार होता त्या दिवशी स्वयंपाक राहिला तर पटकन एक खिचडी आपली गडबडीमध्ये खिचडी लावली. 2 तासामध्ये माझी स्कूटी काढली, त्या गावामध्ये गेले. 15 मिनिटांमध्ये ते साहेब आले, हंगरगेकर साहेब आहेत, ते उद्योगपती होते वडगाव कोल्हाटीचे. आणि त्यांनी ज्यावेळेस पाहिलं, त्यांनी एवढी सुंदर अंगणवाडी, जे 22 वर्षापूर्वीचं जे एक भात वाटप केंद्र होतं, इतकी सुंदर अंगणवाडी झाली. जे 30 ते 40 हजार रुपये देऊन बाहेर शिक्षण घेणारे जे मुलं आहेत त्यांच्यापेक्षा इतकी सुंदर अंगणवाडी केली. एवढं सर खुश झाले. त्यांनी आम्हाला तिथे टीव्ही दिला, VCR दिला त्यांनी, त्याच्यानंतर त्यांनी एक पंखा दिला मुलांसाठी. अशा प्रकारे पहिली अंगणवाडी माझी छान झाली. पहिली अंगणवाडी झाल्यानंतर माझी सगळ्या महिलांची तिथं मीटिंग ठेवली मी. सर आपण काही स्लाइड्स दाखवतोय का सर आता सध्या? मीटिंग ठेवली तिथे मुलांची. आपण स्लाइड्स दाखवतोय का सर आता लगेच? स्लाइड्स दाखवतोय का आपण? सर आपण स्लाइड्स दाखवतोय का आपण? दाखवतोय सर ना सांगतो. हो सर. तर मग एक अंगणवाडी झाल्यानंतर आम्ही तशाच पद्धतीच्या हे आता जे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हेच आहेत सगळ्या. याच्या खर्च काय काय हे जे सर हे जे अभियान पूर्वीच्या अंगणवाड्या आहेत सर, ह्या सगळ्या हे माळीवाड्याची अंगणवाडी आहे. पुढचे घ्या सर स्लाइड्स. ही पण अंगणवाडी जुनीच आहे, अभियान पूर्वीचीच अंगणवाडी आहे ही सगळी. हे सगळे आहेत, मुलं खाली बसलेले आहेत, मदतनीस आहार वाटप करत आहे. पुढचे घ्या सर. हे पण आपल्या मी ज्या काम सुरू व्हायच्या त्यावेळेसच्या ह्या अंगणवाड्या आहेत ह्या सगळ्या. पुढे घ्या सर. ही पण अभियानापूर्वीचीच अंगणवाडी आहे. पुढची घ्या सर. आणि ज्यावेळेस मी पहिली अंगणवाडी केली त्यावेळेस ही अंगणवाडी पहा. लोकनिधीमधून जगातील पहिली अंगणवाडी मी ज्यावेळेस ISO आंतरराष्ट्रीय दर्जाचं नामांकन आहे, या अंगणवाडीला आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. तिथं बाहेर गार्डन केलेलं आहे, रंगसंगती छान आहे. परत त्याच्यानंतर मुलांसाठी वेगवेगळ्या खुर्च्या वगैरे हे केलेले आहे, ड्रेस कोड आहे. पुढचे घ्या सर. हे अंगणवाडीतील मुलं, ज्यावेळेस मी फक्त रंगसंगती किंवा फक्त अंगणवाडीला रंगकामच न करता माझ्या अंगणवाडीमध्ये काय काय उपक्रम राबवता येतील. एकच अंगणवाडी नाही, माझ्याकडे 40 अंगणवाड्या होत्या. प्रत्येक अंगणवाडीला मी वेगवेगळ्या पद्धतीचे रंगकाम करून घेतले. अंगणवाडी आदर्श करण्यात आल्या. अंगणवाडीचं ISO नामांकन 40 अंगणवाड्यांचं करून घेतलं. आणि मुलांसाठी मी असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले. आपण आपल्याकडे पंढरपूरची ज्यावेळेस आषाढी एकादशी असती त्यावेळेस आपलं मुलांची दिंडी आहे. पुढची घ्या सर. हे बघा, कोण म्हणेल का हे अंगणवाडीतील मुलं आहेत, हे आपल्या अंगणवाडीतील मुलं आहेत. याच्या पुढचं याच्यामध्ये काही ISO अंगणवाड्यांचे याच ठिकाणी फोटो आपण हे केलेले आहेत. हे पहा, मुलांचं ड्रेस कोड आहे. या ठिकाणी बाहेर डिजिटल बोर्ड वगैरे लावलेला आहे, कार्पेट आहे. एक उत्साह दिसतो. आपली पहिले जे फोटो पाहिले त्याच अंगणवाड्या आपण नंतर ह्या केलेल्या आहेत या अंगणवाड्या. पुढचे घ्या. हेच आहेत सगळे, वजन काटे आहेत. आणि त्याच्यामुळे उत्साह निर्माण आला. कुठलीही गोष्ट स्वच्छ असेल, सुंदर असेल तर आपण काही गोष्टी करू शकतो आपण. पुढचे घ्या. या ठिकाणी मी म्हटलं ना, फक्त एक 4 भिंतीच्या आतच न करता मुलांना बाहेर पडून त्यांना काय काय आपण मुलांसाठी दवाखाने असतील, शाळा असतील, वेगवेगळ्या आरोग्य तपासण्या असतील, किशोरी मुलींसाठी तपासण्या असतील, आपल्या अंगणवाडीतील मुलांना कुठून काय भेटतंय याचा जास्त विचार करून मी या ठिकाणी केलेला आहे. मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आहे या ठिकाणी.
या ठिकाणी आणखीन एक पहा, आपला जो खुर्चीचा रंग आहे या ठिकाणी थोडं हिरवट कलरचा आहे. मला एक सांगावं वाटतं की माझ्या काही मैत्रिणींनी ज्या खुर्च्या घेतल्या तर त्यांनी लाल कलरच्या, पिवळ्या कलरच्या खुर्च्या घेतल्या. मी तिथे त्यांना एकच म्हटलं की आपल्याकडे कुपोषणाचं जे आहे, कुपोषण म्हणजे आपण लाल पिवळं आपण प्रतीक मानलं जातं, आपण काय त्या खुर्च्या घ्यायच्या, म्हणजे एवढ्या डोक्यामध्ये विचारायचा. एका कंपनीला सांगून तिथे हिरव्या कलरच्या खुर्च्या घेतलेल्या होत्या. पुढची घ्या सर, पुढची स्लाइड द्या सर. या ठिकाणी म्हणजे मुलांची ट्रिप नेलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलांचे, सगळे अंगणवाडीतीलच मुलं आहेत आपले. पुढचे घ्या सर. हे पहा, पूर्व प्राथमिक शिक्षण, गार्डन आहे. कोण म्हणाल का ही खेडेगावातील अंगणवाडी आहे. एक आपण तिथं 30 ते 40 हजार रुपये देऊन त्या एका हॉलमध्ये सुद्धा एवढी सोय नसती, एवढी आपण खेड्यातील अंगणवाड्यांची सोय केलेली आहे. पुढचे घ्या सर. हे आहे मुलांची गोपाळ पंगत आहे. या ठिकाणी एक नवीन उपक्रम याच्यामध्ये हा आहे की ज्या मुलाचा वाढदिवस असतो तर त्या मुलाच्या आई तिच्या मुलांपर्यंत एखादा खाऊ मर्यादित न करता इथं शिरा असेल, पुलाव टाईप असेल, प्रत्येक भाज्या टाकून असेल, पराठे असतील, कुठलाही पदार्थ सगळ्या मुलांसाठी करून आणून या ठिकाणी आम्ही इथं वाटप केलं जातो. मदतनीस आहे, मदतनीस पण ऍप्रन घातलेला आहे. एक स्वच्छ सुंदर वातावरण आहे या ठिकाणी. पुढचे घ्या सर. या ठिकाणी मुलंच आहेत, सगळे जेवायला बसलेली आहेत. या ठिकाणी मुलं आपले जेवायला बसलेले आहेत ते. पुढचे घ्या सर. हे मुलं आहेत, अंगणवाडी सुटल्यानंतरचा त्यांचा जो आनंद आहे, उत्साह आहे, स्वच्छ वातावरण आहे. पुढचे घ्या सर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसे जसे पैसे, जसे जसे लोकनिधी जमा होईल, ही दुसरी अंगणवाडी आहे त्या ठिकाणी आपण तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचे घ्या सर. ही दुसरी अंगणवाडी आहे, ही पण ISO झालेली आहे. पुढची घ्या सर. हे किचन, आकर्षक किचन आहे, फळांचं लावलेलं आहे, वॉटर फिल्टर आहे, पाण्याचं आपल्याला माहिती आहे खेडेगावामध्ये पण पाण्याचं 2 आजार मुलांसाठी खूप जीव घेणे आजार आहेत. एक डायरिया आहे आणि निमोनिया आहे. डायरिया आहे तर दूषित पाण्यामुळे होतो, मग त्याचं महत्व मुलांसाठी आपण आयांना तर याचं महत्व पटावं यासाठी प्रत्येक घरोघरी, ठीक आहे, वॉटर फिल्टर नाही भेटलं तरी उकळून थंड केलेलं पाणी आपल्या 2 वर्षापर्यंतच्या मुलांना द्यावं, हा संदेश आम्ही तिथं दिलेला आहे. पुढचे घ्या सर. आता अंगणवाडीमध्ये काही विशेष उपक्रम आपण घेतलेले आहेत. घ्या दाखवा. सायकल रॅली आहे. ज्यावेळेस आपलं पोषण अभियान, आता पोषण अभियानच चालू आहे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत. आपण पोषण अभियानाच्या निमित्ताने आपल्याला जे केंद्र सरकारने हे चालू केलेलं आहे याच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. आपल्याला कुठलंही तरी वातावरण निर्मिती करावं लागते. ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, आपल्याला एखादा आपला जो मेसेज ज्यावेळेस आपल्याला 4 लोकांमध्ये द्यायचा असतो तर त्याला आपल्याला वेगवेगळ्या तिथे आपल्याला उपक्रम राबवावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हे सायकल फेरी काढलेली आहे. पुढचे घ्या सर. सायकल फेरीच आहे. पुढचे घ्या सर. या ठिकाणी बेटी बचाव बेटी पढाव म्हणजे अंगणवाडीमध्ये फक्त अंगणवाडीचं मी अगोदर ते सांगितलं की फक्त मी रंगरंगोटी नाही केलेली. माझ्या अंगणवाडीमध्ये माझ्या अंगणवाडी सेविका असतील, माझ्या अंगणवाडी मदतनीस असतील, यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय बदल करता येईल याच्यासाठी आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये कसं भाग घेता येईल यासाठी माझा नेहमी प्रयत्न असायचा. बेटी बचाव बेटी पढाव सारखे कार्यक्रम आहेत, कलेक्टर साहेब वगैरे आहेत, यांच्यामध्ये एक स्पर्धा झालेली होती, रनिंगची स्पर्धा होती, याच्यामध्ये पण आम्ही भाग घेतलेला होता. याच्यामध्ये पण आम्हाला काही मेडल वगैरे भेटलेलं होतं. पुढचे घ्या सर. हे जे आहेत सगळ्या बाळ आहेत. आता आपण पण मानव विकासच्या आपण यांच्या पण आपण सध्या आता पोषण अभियान आपण चालू करतोय. मला एकच म्हणायचं की माझ्या डोळ्यासमोर एकच उद्देश होता की आपली अंगणवाडी आणि अंगणवाडीमध्ये येणारी मुलं आणि कुपोषण कशी कमी करायचं. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एकत्रीकरण करून आपल्याला फक्त यायचे की आपल्याला कुपोषणावरतीच, मग आपल्याला काय करता येईल. मग ह्याच्यासाठी आम्ही एक फेरी काढली होती माझ्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून. बाळ आहेत सगळे, बाळांना सगळ्यांनी आम्ही घेतलेलं आहे. मोठे माणसं आपण उपोषणाला बसतात, आपण मोर्चा काढतो, पण आपलं बाळ कधी, लहान बाळ कधी मोर्चा काढत नाही. मग हे बाळांचा आम्ही एक मोर्चा काढला होता. मग बाळ काय म्हणतो, माझ्या जन्माच्या वेळेस माझ्या आईचं वय 19 वर्षापेक्षा पुढे असलं पाहिजे. माझ्या जन्माच्या वेळेस माझ्या आईचं हिमोग्लोबिनचं प्रमाण तिचं 11.5 ते पुढे असलं पाहिजे. माझ्या आईचा BMI 18.5 पेक्षा जास्त असला पाहिजे. माझा जन्म सरकारी किंवा खासगी दवाखान्यातच झाला पाहिजे. मला माझ्या जन्मानंतर मला अर्ध्या तासाच्या आत मला
माझ्या आईचं मला स्तनपान भेटलं, माझ्या आईचं चीक युक्त दूध मला भेटलं पाहिजे, माझ्या आईने स्तनपान करताना माझ्याशी बोललं पाहिजे. अशा प्रकारचे एक छान आम्ही बॅनर तयार करून प्रत्येक गावोगावी असं आम्ही या ठिकाणी गरोदर मातांसाठी, स्तनदा मातांसाठी हा मेसेज दिला होता आणि आम्ही बाळांची ही फेरी काढलेली होती. पुढचे घ्या सर, पुढची स्लाइड घ्या सर. या ठिकाणी आपलं पोषण अभियानाचंच आहे. पुढचे घ्या सर. या ठिकाणी आपल्याला योगाचं किती महत्व आहे हा पण प्रोग्राम आम्ही आमच्या अंगणवाडी लेवलवरती केलेला आहे. मग या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतील, माहिती प्रसार यंत्रणा, केंद्र सरकारची माहिती प्रचार जे खातं आहे यांच्या मार्फत आपण हा प्रोग्राम अंगणवाडीसाठी आयोजित केलेला होता. पुढे घ्या सर. या ठिकाणी सगळ्या म्हणजे ज्यास आम्ही प्रोग्राम घेतो फक्त आमच्या पुरतं मर्यादित न ठेवता गावातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, जिल्हा परिषदचे लोक असतील, इव्हन कुणी आपल्याकडे गेस्ट असतील, अशा प्रत्येक ठिकाणी माझ्या अंगणवाडीसाठी कुणाकडून काय भेटतंय याचाच माझा जास्त प्रयत्न असायचा आणि असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. पुढे घ्या सर. पोषण अभियानाचं आता आपण ज्यावेळेस आपल्याकडे होळी होती, होळीच्या वेळेस मग अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मग आपल्याला होळी कशी करायची, मग फक्त जाऊन तिथे गौऱ्या आपण जाळायच्या नाही त्या ठिकाणी, मग आपल्याला कोणती होळी करायची, अंधश्रद्धेची होळी आहे, निरक्षरतेची होळी आहे, हुंडाबळीची होळी आहे, कुपोषित बालक होऊ नये याच्यासाठीची होळी, असे वेगवेगळे मेसेज तयार करून आम्ही या ठिकाणी होळीचा कार्यक्रम घेतलेला होता. पुढचे घ्या सर. या ठिकाणी आहार प्रदर्शन खूप महत्वाचं आहे. प्रत्येक गावाने आम्ही पोषण अभियानाच्या निमित्ताने तर घेतोच, परंतु आम्ही इतर वेळी पण आमच्या व्हिजिटच्या वेळेस, आमच्याकडे ज्या वेळेस माता बैठक असतात, किशोरीन मुलींच्या बैठक असतात, आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही आहाराविषयी जास्त माहिती देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गाडीमध्ये पेट्रोल नसेल तर गाडी चालत नाही, तसं आपल्यालाही पेट्रोल आवश्यक आहे आणि आपल्यासाठी 9 ते 10 अन्न घटक आपल्या शरीराला दररोजसाठी आवश्यक आहेत. तर आपण कोणता आहार घेतला पाहिजे याचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. खेडेगावामध्ये सगळं मुबलक प्रमाणात असतं, परंतु त्याचा वापर कसा करायचा हे जोपर्यंत आपण सांगणार नाही त्या आईला तोपर्यंत ती गोष्ट तिला माहिती होणार नाही. मला एकच या ठिकाणी म्हणायचे, आई शिक्षित असू, आई अशिक्षित असू किंवा आई ती आईच असती, तिला कधीच वाटत नाही की आपल्या मुलाला, आपला मुलगा कुपोषणामध्ये असेल किंवा आपला मुलगा मृत्यू पावावा, असं कधीच तिला वाटत नाही. आणि त्या आईला कुपोषण काय हे सुद्धा माहिती नसतं, परंतु आज आपण अंगणवाडीमध्ये वजन उंची घेऊन आपण त्याचे ग्रेडेशन करतो म्हणून आपल्याला माहिती होतं की हा मुलगा कुपोषणामध्ये आहे का साधारण मध्ये आहे. मग हीच गोष्ट आपल्याला आईपर्यंत सांगणं खूप महत्वाचं आहे. आणि मला हा एक इथं मेसेज द्यावा वाटतो की मी एवढं जे काम केलेलं आहे याच्यामध्ये मी आईला जास्तीत जास्त मातांना सक्षमीकरण करण्याचं काम केलेलं आहे. जास्तीत जास्त प्रत्येक आईला हे वाटलं पाहिजे की हे बाळ माझं आहे, माझ्या बाळाचं एवढं वजन आहे, माझा बाळ ह्या ग्रेडमध्ये आहे, माझ्या बाळाला वरच्या ग्रेडमध्ये जाण्यासाठी एवढं वजन कमी आहे किंवा एवढं वजन जास्त आहे त्याचं, किंवा आता सध्या त्याची परिस्थिती कशी आहे. आणि प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक माता सभामध्ये मी त्या आईला हे सांगत नाही की तुम्ही काजू बदाम खा म्हणून. आपल्याकडे जे उपलब्ध साधन सामग्री आहे कोणतीही असेल त्याच्यामध्ये तुम्ही आपण आहार घेतला पाहिजे. याच्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवले पाहिजेत. कारण दररोज उठून जर पोळी भाजी केली तर ते मोठे तर माणसं पण खाणार नाहीत आणि छोटी बाळ पण खाणार नाहीत. आपल्या जेवणामध्ये दररोजच्या आहारामध्ये विविधता पाहिजे. हे प्रत्येक आईपर्यंत, प्रत्येक मातांपर्यंत, प्रत्येक किशोरी मुलींपर्यंत ह्या गोष्टी समजून सांगितल्या. खेडेपाड्यामध्ये सिजनेबल फळं भरपूर असतात, पालेभाज्या भरपूर असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान देणं खूप आवश्यक आहे. आपण तीळ असतं भरपूर प्रमाणामध्ये, मक्याची कणसं आता भरपूर. मी तर आता मुद्दाम स्कूटीवरती जाते, मक्याची कणसं गावरान भेटतात करून. आमच्याकडे औरंगाबादला इकडे गावरान भेटत नाही, तेवढ्यासाठी मी स्कूटीवर तेवढ्या 30-30 किलोमीटर मी लांब जाते. नाही बाबा आपल्याला कुठेतरी मक्याची कणसं भेटतील, आपल्या मुलांना खाऊ घालता येतील. म्हणजे त्यांना सांगणं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. कारण आपण मागे एक रिपोर्ट, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक रिपोर्ट पाहिला होता की आईला माहिती नसतं आपलं बाळ कुपोषणामध्ये आहे का कशामध्ये आहे, परंतु ती गोष्ट त्या आईला आपल्याला सांगणं खूप महत्वाचं असतं. तिला त्यापर्यंत आपल्याला नॉलेज देणं महत्वाचं असतं. मग आपण कुणाला गृहीत नाही धरलं पाहिजे. प्रत्येक आई असती, एखादी आई, आता मी MSW झालेलं माझं, ज्यावेळेस माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेस मला हे माहिती नव्हतं, माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस मला नोकरी नव्हती लागलेली, त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं की चीकयुक्त दूध किती महत्वाचं आहे. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर माझी आई, माझी सासूबाई माझ्या मोठ्या मुलाला बाळाला छानपैकी मध चाटत होती.
मला माहिती नव्हतं. मी पण छान आनंद घेत होते. अरे आई दूध मध देते, सासूबाई मध देत आहेत, बाळ चुटू चुटू छान मस्त मध घेतोय. मला खूप आनंद होत होता. परंतु ज्यावेळेस सेकंड डिलिव्हरीच्या मी सेकंड मुलाच्या वेळेस ज्यावेळेस मी अंगणवाडीमध्ये नोकरीला लागलेली, त्यावेळेस मला ही गोष्ट माहिती झाली की बाळाला अर्धा तासाच्यात कुठली गोष्ट द्यायची नाही, फक्त आईचं दूध देणं खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली, मी ज्या डोळे उघडले की अगोदर आईला सासूबाईंना म्हटले की बाळाला मला दूध पाजायचे. म्हणजे आपण कुठल्या आईला गृहीत नाही धरायचं. एखादी सरपंचाची बाई म्हणून अरे तिला खूप माहिती असेल, आपण नाही गृहीत धरलं पाहिजे. एखादी मेडिकल ऑफिसर बाई असतील, त्यांना एखादी गोष्ट माहिती नसू शकते, एखादी आपल्याला जी माहिती की त्यांना आपण गृहीत नाही धरलं पाहिजे. आपला जो मेसेज आहे, आपला जो संदेश आहे, आपल्याला ज्या गोष्टी सांगायच्या आपण सर्वसामान्य त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. खेडेपाड्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आठवडी बाजार असतो. आठवडी बाजारमध्ये पण तिथं महिला भाजीपाला घेतात, 50-100 रुपये वाचवतात. त्याच्यामध्ये जिलबी घेतली जाती, शेवचिवडा घेऊन नेला जातो. त्या ठिकाणी पैसे देऊन आपण आजारपण त्यांच्या सोबत आपण घरी आणलं जातं. आणि मग त्याच्यापासून दूषित ते उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटदुखी किंवा मग त्या जंताचे प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. म्हणून प्रत्येक बाजारामध्ये सुद्धा जाऊन आम्ही उघड्यावरचे पदार्थ न खाण्याबद्दल त्यांना आम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे शेवचुडा वगैरे जे बाजारामध्ये विकतात त्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी पॉलिथिन वापरण्यासाठी तिथं आम्ही त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. काही ठिकाणी जर ऐकत नसतील तर आपण सरपंचांच्या माध्यमातून, पोलीस पाटलांच्या माध्यमातून एकतर आपण MSW झाल्यामुळे आपल्याला एकतर आपण व्यवस्थित त्यांना समजून सांगण्याचं आपण आहोत तेवढं, परंतु जर एखाद्या वेळेस जर आपल्याला अशी गरज पडली तर आपण इतर लोकांचं पण आपण या ठिकाणी सपोर्ट घेऊन आपण आपल्याला आपलं काम तिथं करून घेणं खूप महत्वाचं असतं. आता या ठिकाणची जी स्लाइड्स आहे याच्यामध्ये हरिभाऊ बागडे नाना जे आहेत तर ते आपण त्यांना या कार्यक्रमाला आपण बोलवलेलं होतं. काही तिथे स्थानिक आमदार साहेब वगैरे आहेत. पुढचं घ्यायचं फेरीच आहे. ज्यावेळेस आम्ही गावनिहाय फेरी काढली त्यावेळेस आदरणीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला औरंगाबादला कलेक्टर ऑफिसला आमच्या बाळांना घेऊन बोलवलं होतं. तिथं सुद्धा आमची ही फेरी निघालेली होती. पुढचे घ्यायचं हीच फेरी आहे गावनिहाय. आता या ठिकाणी मी पहिलं सांगितलं की प्रत्येक मातेला सक्षमीकरण महत्वाचं आहे. प्रत्येक मातांमध्ये स्पर्धा घेणं महत्वाचं आहे. मग स्पर्धा कोणती घेतली पाहिजे? बाळाचं लसीकरण कोणतं आहे? बाळाचं लसीकरण पूर्ण 12 महिन्याचं लसीकरण झालेलं आहे का? आहारामध्ये कुठली गोष्ट दिली जाते? जन्मताच बाळाचं वजन किती होतं? जन्मताच तू बाळाला युक्त दूध दिलेलं आहे का नाही? मग यासाठी मग आम्ही अशा गावनिहाय अशा स्पर्धा घेतल्या. बाळाच्या आईला बक्षीस म्हणून तर मग काही लोकनिधीतून वगैरे काही पैसे असलेले त्याच्यामधून आम्ही काही मुलांसाठी खेळणी असतील किंवा असे काही भांडे वगैरे आम्ही दिलेलं आहे या ठिकाणी. पुढची घ्यायचं आहार प्रदर्शन तर प्रत्येक ठिकाणी केलेलंच आहे. आहार प्रदर्शनामध्ये किशोरी मुली आहेत. पालेभाज्या खाणं किती महत्वाचं आहे. पालेभाज्या करताना आपण या ठिकाणी अगोदर पालेभाज्या स्वच्छ धुवून चिरून मग फोडणीला टाकणं ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. प्रत्येक वेळेस आपण हात धुणं किती महत्वाचं आहे. कारण आपण पाहिलेला आहे करोनासारखा जो महामारीचा जो आज आपण सगळं जागतिक लेवलवरती आपण त्याचे परिणाम भोगत आहोत की सर्वात त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे की वारंवार हात साबणाने स्वच्छ करणं, सॅनिटाईज हे करणं, डिस्टन्स वापरणं. हे तर आपल्या अंगणवाडीमध्ये आपण पहिल्यापासूनच आम्ही हात धुण्यासारखे प्रयोग राबवलेले आहेत. या ठिकाणी प्रत्येक किशोरी मुलींना आपल्या आहाराचं महत्व काय आहे, आयोडीनयुक्त मिठाचं महत्व काय आहे, त्याच्यानंतर फिल्टर तेलाचं महत्व काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी याचं नॉलेज दिलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला तीळ खाणं किती महत्वाचं आहे, त्याच्यानंतर गव्हाचा कोंडा खाणं किती महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीचं जे नॉलेज आहे अशा मीटिंग मधून आता माझे असे आहे की माझ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत प्रत्येक वेळेस वारंवार त्यांच्याशी बोलल्यामुळे त्यांच्या मीटिंग्स घेतल्यामुळे आज त्या छान तयार झालेल्या आहेत. आज मी काही ठिकाणी मी नसले तरी चालेल, आज त्या त्यांच्या कार्यक्रम आयोजित करतात मुलींपर्यंत. कारण मी प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकत. माझे जे हे सगळे सवंगडी माझे जे सगळे जवान तयार झालेले आहेत या सुद्धा महिला त्यांच्या काही किशोरी मुलींना तयार करतात. एक परवाचंच एक उदाहरण असं झालं की एका गावामध्ये माझे 1-2 महिने कधी मी आहाराविषयी माहिती दिली ती मला माहिती नाही. आणि मी फाट्यावरती भाजीपाला घेत होते. तिथं भाजीपाला घेत असताना एक पाठीमागच्या साईडला पपई होती. मी विचार केला की म्हणजे आपण सगळी भाजी घेऊ आणि जाताना आपण
पपई घेता येईल. म्हणून मी तिथून थोडी पुढे सरकले. एक 72 वर्षाच्या आजीबाई ओरडल्या, ओ मॅडम म्हणे पपई घ्यायची नाही का म्हणे, फक्त आम्हाला सांगता म्हणे तुम्ही हे खान ते खा, आणि आपण तर पपई घेतली नाही म्हणे तुम्ही. मग मी पाहिलं, मागे वळून पाहिलं तर त्या आजीबाई मला आवाज देत होत्या. म्हणलं, मग गेले, मला आजी म्हणलं तुम्ही कुठले तुम्ही, तर म्हणे मी वाडीचीच आहे म्हणे, तुमचं भाषण ऐकलं, लय छान बोलता म्हणे मॅडम तुम्ही, लय आमची सून म्हणे सारखं म्हणे टीव्ही बघत बसती म्हणे, काय उठती म्हणे, भगोना भरून चहा करती म्हणे, एवढा मोठा टोस्ट आणती म्हणे, आणि तुम्ही सांगितल्यापासून तिचं टोस्ट बंद झालं म्हणे, तिचा चहा बंद झाला म्हणे, आता काहीतरी पोरांना नवऱ्याला खाऊ घालती म्हणे. एवढ्या त्या आजी छान, मला त्यास एक वाटलं नाही बाबा, एक आत्मिक समाधान वाटलं की नाही आपण काहीतरी करतोय, तसं एक त्यावेळेस जाणीव झाली. आजीला म्हटलं, आजी मी थोडं भाजीपाला घेऊन मग मी तुमच्याकडची पपई घेते म्हटलं. मग हेच माझ्या कामाचं हे आहे. मला एवढे सरांनी जे सांगितले, पुरस्कार भेटले, मला काही त्याचं वाटत नाही. मला एकच वाटतं की माझ्या ज्या खेडेगावातील माझ्या त्या मुलाला जी छान अंगणवाडी भेटलेली आहे, छान अंगणवाडीमध्ये त्याचं बालपण चाललेलं आहे, छान अंगणवाडीमध्ये त्याला पूर्व प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या छान भेटत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा जो आनंद आहे, मी कधीच पैशाने किंवा मला पुरस्काराने मी नाही त्याला हे करू शकत. पुढचे घे सर. आता आपण म्हटलं जातं की आता अंगणवाडीमध्ये नेमकं काय काम आहे, परंतु प्रत्येक गोष्टीतून आपण त्याचं वेगवेगळं काम, यावेळेस आम्ही जे कृष्ण जन्म साजरा केलेला आहे, त्याच्यातून पण संदेश दिला जातो, एकोपा यावा, सगळ्या महिलांनी एकत्र यावं. महिलांना एकत्र यासाठी बोलवायचं की विचाराची देवाणघेवाण व्यवस्थित व्हावी. किंवा आता एका ठिकाणी तर आम्ही असा महिलांचा ग्रुप असा केला की जे कुपोषित मुलं आहेत त्यांच्यासाठी काय काय रेसिपी आहेत, 2-3 मातांना शिकवून मग त्या मातांनी त्यांच्या दुसऱ्या मातांना तिथं जाऊन मदत करायची, की बाबा त्यांनी गुळ शेंगदाण्याची चिक्की करताना त्यांनी कशी केली पाहिजे, तिळाच्या वड्या कशा केल्या पाहिजेत, पालकांचे धपाटे कसे केले पाहिजेत. मग अशामुळे आम्ही हे मातांचे सपोर्ट ग्रुप मी माझ्या ठिकाणी तयार केलेले होते. पुढचे घ्या सर. तर पुढची घ्या साईड. आरोग्य तपासणी तर बाहेर आपल्याकडे गव्हर्नमेंटची केली जाते, परंतु वेगवेगळ्या खासगी लोकांकडून पण, डॉक्टर लोकांकडून पण मी तपासणी करून वेगवेगळे उपक्रम राबवलेले त्याच्यामध्ये. पुढचे घ्या सर. या ठिकाणी आपण तर सगळ्यांसाठी काम केलं जातं, परंतु ज्यावेळेस माझ्या अंगणवाडीच्या ताई आहेत त्यांचा सुद्धा HB तपासणं खूप महत्वाचं होतं. मग मी एकदा असंच कॅम्प घेतला, आमचं सर्वांचं HB वगैरे तपासून घेतलं, त्याचे फोटो आहेत. पुढचे घ्या सर. हे वृद्धिपत्रक आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक गावनिहाय याचं आपला मुलगा कोणत्या ग्रेडेशन मध्ये आहे. एकाच वयोगटातील मुलं 3 मुलं घ्यायचे, 1 ते 3 मधले असतील, 6 महिने ते 1 वर्ष, म्हणजे कोणत्याही वयोगटातील 3 मुलं घेऊन मग त्या वयोगटातील ते 3 मुलं साधारण श्रेणीमध्ये आहेत का, मध्यम कुपोषणामध्ये आहेत का, तीव्र कुपोषणामध्ये आहेत, हे त्यांच्या मातांना जेव्हा समजून सांगितलं जातं. यासाठी एकच उदाहरण मी देते की आपलं शेत आहे, जास्त पाऊस पडले, आता आपण आजूबाजूला पाहतो हिरवं दिसतं, दिसतं, मग त्या मातांना विचारलं जातं की आपल्याला शेत कसं आहे, आपलं कसं दिसतं, तर हिरवं दिसतं, मग थोडं वाळल्यानंतर कसं दिसतं, पिवळं दिसतं. मग या पद्धतीने त्यांना उदाहरणं देऊन आम्ही तिथं समजून सांगितलं जातं. पुढचं घ्यायचं. या ठिकाणी जे आहेत गरोदर माता वगैरे त्यांचा BMI वगैरे काढलेला आहे. सर काही ठिकाणी मला असं जाणवलं की ज्यावेळेस मी किशोरीन मुलींचा BMI काढणं सुरू केलं होतं त्यावेळेस काय ठिकाणी 6-7 सुद्धा त्यांचं HBचं प्रमाण आढळलं होतं. BMI पण त्यांचा कमीच होता त्यावेळेस. किशोरीन मुलींना विचारलं तर आता सध्या कसं सुरू आहे, सगळीकडे जरा मोबाईल, टीव्ही याचा जास्त हे प्रभाव असल्यामुळे प्रत्येक मुलीला वाटतं की 0 फिगर असावी, करीना कपूरची 0 फिगर, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना एक आयडियल असतं कुणीतरी त्यांच्या मनामध्ये. आणि मग त्याच्यासाठी त्या ज्या मुली आहेत किशोरीन मुली, घरी पण जेवताना कमी प्रमाणात जेवणं किंवा मग फक्त भात वरण खाणं, दुपारी त्याच्यानंतर 4-5 वाजता काहीतरी खाणं, याच्यामुळे मग त्यांच्या शरीरामध्ये जे रक्त तयार होत नाही, रक्ताचं प्रमाण कमी असतं. शाळेमध्ये चिडचिड होती, घरामध्ये आई सांगती, घरामध्ये पण चिडचिड होती. मग अशामध्ये त्या मुलींचं मग मानसिक आरोग्य चांगलं नाही राहत. अशा वेळेस या मुलींसाठी खूप आम्ही प्रत्येक गाव निहाय मेडिकल ऑफिसरला भेटून प्रत्येक मुलींचं BMI 18.5 पेक्षा पुढे कसं जाईल, तिचं HBचं प्रमाण 11 पॉईंट पुढे कसं जाईल, असं या गोष्टीने आम्ही त्यांच्या आरोग्य तपासण्या ठेवल्या. यासाठी मी बाहेरच्या मला ज्या संस्था आहेत, इथं साकार सारखी संस्था आहे औरंगाबादला, सुभेदार मॅडम तिथे काम करतात, म्हणजे त्या मेन आहेत तिथल्या. त्याच्यानंतर MGM मेडिकल कॉलेज आहे, तिथल्या काही संस्था आहेत. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी माझा फावला वेळ म्हणजे मी माझे 1-2 तास माझे जे ऑफिस नंतरचे असतात, मग अशा ठिकाणी मी जाऊन
आपल्या अंगणवाडीसाठी मग कुठले डॉक्टर्स येऊ शकतात का, कुठं त्यांच्याकडून आमच्या अंगणवाडी मुलींना काय भेटेल का, साकार सारख्या संस्थांमधून आमच्या मुलींसाठी एक उमदीकळी हा पिक्चर होता त्यांच्याकडे, मग तो आपल्या मुलींना कसा दाखवला जाईल, त्याच्यामध्ये तुमच्या अवयवांची माहिती आहे, त्याच्यामध्ये किशोरीन मुलींना गुड टच बॅड टच याबद्दलची व्यवस्थित माहिती दिली जाते. म्हणजे ती किशोरीन मुलगी आहे प्रत्येक दृष्टीने ती सुदृढ होऊनच आपल्या घराच्या बाहेर निघाली पाहिजे. परवा एक मला असा अनुभव आला की औरंगाबादच्या कमिशनर ऍडिशनल कमिशनर मॅडम सुपेकर मॅडम आहेत, आदरणीय सुपेकर मॅडम, त्यांनी मला एकदा असंच बोलवलं होतं मला कमिशनर ऑफिसला. म्हणे मॅडम म्हणे त्यांना कळालं की बाबा मी थोडं बरं काम करते, मॅडम पर्यंत कुणी मेसेज दिलेला होता, मला मॅडमनी बोलवलं. मॅडम म्हणे आपण किशोरीन मुलींसाठी काय योजना राबवता येतील मॅडम म्हणे. म्हणलं सर मॅडम म्हटलं ऑलरेडी किशोरीन मुलींना, जी किशोरीन मुलगी गावात असती म्हटलं, गावातील प्रत्येक यंत्रणेने शाळेतील त्या मुलीचे तिची कार्यक्षमता तिचे वाढवून तिच्यामध्ये कॉन्फिडन्स शाळेमध्ये तर तिथून त्या लोक निर्माण करू शकतात म्हणलं. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र असतं म्हणलं, ANM वगैरे येतात, त्यांनी त्या मुलींचं HB तपासून तिचं HBचं प्रमाण तिनं वाढवणं महत्वाचं आहे म्हटलं. अंगणवाडीतील ताईंनी बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं, मासिक पाळी विषयी असेल किंवा सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आहार आणि आरोग्याविषयी अंगणवाडी ताई देऊ शकते म्हटलं. गावामध्ये बचत गट असतात, बचत गटाच्या माध्यमातून आपल्या ह्या किशोरीन मुलींसाठी वेगवेगळ्या योजना जर त्यांनी राबवल्या याच्यामध्ये आता तर आपण पाहतो जेम जाली जेम ते सूप तयार करणे, त्याच्यानंतर सॉस तयार करणे, पापड कुरवड्या तयार करणे, याच्याबरोबर हे तर झालं जुन्या झाल्या म्हटलं सगळं. याच्याबरोबर आजकाल तर ह्या मुलींसाठी MPSCचं लेक्चर आयोजित, त्यांच्यासाठी क्लासेस घेणं, UPSCचे क्लासेस अरेंज करणं, कराटेचे क्लासेस आयोजित करणं या मुलींसाठी, त्याच्यानंतर स्पोकन इंग्लिश सारखे क्लासेस आयोजित करणं. म्हणजे आपल्या गावातील जी मुलगी आहे, आपल्या घरातून गावातून ज्यावेळेस ती बाहेर पडणार आहे त्यावेळेस ती साधी मुलगी नाही, एक छान तयार होऊन ती मुलगी बाहेर पडली पाहिजे. ज्यावेळेस ती सासरी जाती, सासरी गेल्यानंतर तिथं तिच्या एखाद्या बाय चान्स कुठल्या गोष्टीला एखाद्या अपघाताने एखाद्या तिच्या मिस्टरांना काय कमी जास्त झालं तर तिथं त्या मुलींनी खचून नाही गेलं पाहिजे. तिथं जाऊन तिने आपलं काम केलं पाहिजे की नाही, आज माझ्या गावातून आज मी एवढं शिकलेले आहे, आज मी स्वतःचा माझा व्यवसाय चालू करू शकते, आज मी माझं घर पोसू शकते. आज त्या मुलीच्या मनामध्ये कधीच आत्महत्याचा प्रयत्न, डोक्यामध्ये विचार सुद्धा येणार नाही. आता माझा नवरा वारला, आता मी काय करू, आता मी माहेरी येऊन राहू का, कधीच त्या मुलीच्या डोक्यामध्ये विचार नाही येणार. त्या मुलीला गावातून सक्षम कसं करून पाठवायचं ही पूर्ण आपल्या गावाची, आपल्या पूर्ण लोकांची जबाबदारी आहे. हे या ठिकाणी मी प्रत्येक समजून सांगितलेलं आहे. ही जी स्लाइड्स आहे ही आहे रंगसंगती, किशोरी आपल्या छोट्या मुली आहेत, यांचं पण आपण वजन उंची घेऊन मॅम मध्ये आहे का सॅम मध्ये आहे काढलेलं. या ठिकाणी रंगसंगतीचा थोडं पहा सर, हिरवा कलर साडीचा पण, म्हणजे आपल्या पण डोळ्याला कसं छान दिसतं. ज्यावेळेस आपण महाबळेश्वरला का जातो, आपण छान वातावरण छान आहे, फुलं पानं फुलं, एवढे पैसे देऊन ज्यावेळेस आपण जातो. आज मला हे फोटो, मला महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही, मला कुठे जास्त मी अंगणवाडीमध्ये जाऊन छान अशा गोष्टी पाहते ना, मला महाबळेश्वर पेक्षा खूप छान वाटतं. पुढचे काय सर, हेच आहे वजन उंची BMI वगैरे तेच आहे सगळं याच्यामध्ये. पुढचे काय सर, हे जे आहे मी आता सांगितलं की माझ्या अंगणवाडीमध्ये मी ट्रॅक्सनी कधी प्रवास करते, कधी स्कूटीवरती प्रवास करते. मला ट्रॅक्स मध्ये वगैरे बसमध्ये वगैरे, आता एखादी आपण शेवटी MSW चे विद्यार्थी, MSW झालेले, आपण बसमध्ये कुठे आपण गप्प नाही बसू शकणार. शेजारी यांची कुणाची ओळख झाली, BMS डॉक्टर, BHMS डॉक्टर, MBBS डॉक्टर किंवा कुठला शिक्षक, कुठं काय जरी कुठल्या क्षेत्रातल्या एखाद्या माणसाची ओळख झाली, बाबा तो येऊन आमच्या अंगणवाडीसाठी काय करू शकतो का, आमच्या मुलांसाठी काय करू शकतात का, आमच्या मुलांसाठी गायडन्स करू शकतात का, किंवा तुमच्याकडे कधी काही असेल तर आमच्या मुलांसाठी टॉनिक देऊ शकता का. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या अंगणवाडीसाठी मिळेल याचा माझा प्रयत्न असतो. MGMच्या मेन मेडिकल ऑफिसर आहेत, यांनी उमलतीकडी हा प्रत्येक गाव निहाय हे आम्ही स्लाइड शो दाखवलेले आहेत या ठिकाणी. अंगणवाडीमध्येच याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. म्हणजे जेवढ्या मी एक सुपर पर्यवेक्षिका म्हणून फक्त एक अंगणवाडीमध्ये जाणं, एक व्हिजिट लिहिणं, एक फ्लाइंग व्हिजिट करणं, एवढ्या पुरतं मी मर्यादित न राहता फक्त माझे मुलं, माझ्या महिला, माझ्या गावातील सगळं यांच्यासाठी कसं कोणत्या गोष्टी चांगल्या होतील याचाच मी वारंवार विचार करून वेगवेगळे हे केलेलं आहे. ISO नामांकन पण जे माझं आहे, मी फक्त रंगरंगोटीला मी तिथं महत्व नाही दिलेलं. आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी बाह्य स्वरूप तर आवश्यक आहे, पण आतल्या ज्या गोष्टी आहेत हे खूप महत्वाचं आहे. मला या ठिकाणी एकच सांगा वाटतं, मला जर आज 50,000 रुपये जर कोणी दिले तर मी एका रात्रीतून रंगरंगोटी करेल, सगळ्या गोष्टी करेल, परंतु जे माझे लाभार्थी आहेत, ज्या माझ्या माता आहेत, त्यांच्यामध्ये सक्षमीकरण मी नाही करू शकणार.
यासाठी मला या मातांमध्ये, त्या किशोरीन मुलींमध्ये, गावातील ह्या महिलांमध्ये त्यांच्यामध्ये सक्षमीकरण करण्यासाठी हे माझी सगळी धडपड आहे. आणि त्यांच्यामध्ये सक्षमीकरण यासाठी करायचंय की माझ्या अंगणवाड्या चांगल्या झाल्या पाहिजेत, माझ्या अंगणवाड्यामधली उपस्थिती, मुलांची उपस्थिती वाढली पाहिजे, माझ्या अंगणवाड्या स्वच्छ सुंदर झाल्यामुळे तिथे मुली यायला लागल्या, किशोरीन मुली यायला लागल्या, तिथे माता यायला लागल्या. याच्यामुळे यांच्यापर्यंत जो मला मेसेज द्यायचा आहे, यांच्यापर्यंत गरोदर मातेसाठी महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की तिचं BMI तिचं किती पाहिजे, तिचं HBचं प्रमाण किती पाहिजे, तिने पोलिक ऍसिडची गोळी कधी घेतली पाहिजे, तिने कॅल्शियमची गोळी किती घेतली पाहिजे, तिने डाव्या खुशीवरती का झोपलं पाहिजे, तिने जड कुठल्या वस्तू नाही उचलल्या पाहिजे गरोदरपणामध्ये, तिने तंबाखू दारू सारखे कुठल्या गोष्टी सेवन नाही केल्या पाहिजे, तिने एक वेळचा अतिरिक्त आहार घेतला पाहिजे, तिची डिलिव्हरी दवाखान्यातच झाली पाहिजे, डिलिव्हरी नंतर अर्ध्या तासाचे तिने स्तनपान केले पाहिजे. ह्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तिच्या मनावरती पूर्ण बिंबवल्याच पाहिजे त्या 9 महिन्यामध्ये. नाहीतर येणारं बाळ कुपोषणामध्येच येणार आहे 6 वर्षापर्यंत. मग ते बाळ आपल्याला परत पूर्ण त्याचं हे करणं महत्वाचं आहे. मग ते कुपोषणाचं बाळ आलेलं त्याचा ना शारीरिक विकास, ना मानसिक विकास, ना बौद्धिक विकास, ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मला ह्या गोष्टी खूप आवश्यक वाटल्या. म्हणून मी माझ्या अंगणवाडीमध्ये त्या वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवलं, वेगवेगळ्या लोकांची या ठिकाणी मिटिंग घेतली. आता हे आहे सासूसून मेळावा. आपल्याला सासूसून घरामधल्या फक्त त्या मुलीला माहिती न देता सासूंना, कारण घरामध्ये करती सासूच असती, सासरे असतात, यांच्यासाठी पण मेळावा घेऊन आपण एखादी, समजा आता एखादी जर किशोरी म्हणजे एखादी 18 वर्षाच्या आत जर एखाद्या बायचान्स, तसं तर आता अल्पवयीन मुलींचे विवाह होतच नाही, परंतु समजा एखाद्या मुलीचा जर विवाह झालेला असेलच तर आपण त्या ठिकाणी आपण आता तिचा विवाह झाला, आता काय होईल ते होईल, तिने माझं ऐकलंच नाही, असं गोष्टी आपण न याच्यावरती त्याच्यावरती खापर न फोडत बसता आपण आता झालेलं याच्या पुढे काय करता येईल, आपण मग त्या सासू सासऱ्यांना आता हेच बाळ आहे 2 वर्ष 3 वर्ष आपण पुढे पाळणा कसा लांबवला पाहिजे, याच्यासाठी आपण कोणते साधनं त्यांनी वापरले पाहिजेत, याच्यासाठी तिच्या मिस्टरांची तयारी, त्यांची पण तयारी केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जोपर्यंत आपण ह्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत आपण त्यांना सांगणार नाही, त्यांना ही गोष्ट माहिती होणार नाही, म्हणून मी अशा प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून ह्या पालकांपर्यंत, ह्या मातांपर्यंत, गावातील लोकांपर्यंत खूप पोहोचण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सासूसून मेळावा घेतलेला आहे. किशोरीन पुढचे घ्यायचे मुलींचा HB आहे, मी आता सांगितलं किशोरीन मुलींचा HB तपासलेला आहे. आता त्यांच्यामध्ये ज्या गावामध्ये मुलींचा HB कमी असतो त्या ठिकाणी त्यांच्या मातांना वगैरे माहिती दिलेली. आता हे जे करोनाचं आपण जे पाहतो नेहमी हात धुवा, आता प्रत्येक वेळेस आता हात धुवायची सवय झालेली आहे. हा तर आमचा उपक्रम पूर्ण जुना उपक्रम आहे. आम्ही याच्यावरती गाणे पण बसवलेले आहेत. गाण्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस गावामध्ये पोषण अभियान असतात, स्तनपान सप्ताह असतात, मी महिला कीर्तनकार मनीषा बिडाईत एक महिला कीर्तनकार आहेत, मी त्यांना 8 दिवस त्यांच्या घरी जाऊन आपल्या ICDS चे काय विषय आहेत, स्तनपान आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे, मुला मुलींचा भेद आहे, स्वच्छता आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना मी पूर्ण माहिती देऊन त्यांनी पूर्ण कीर्तन त्यांचं आपल्या ICDS वरती कीर्तन घेतलं. एवढं सुंदर कीर्तन जे 8:30 पावणे 9ला कीर्तन सुरू झालेलं, 1:15 वाजता रात्री कीर्तन संपलं. पूर्ण गावच्या गाव त्या कीर्तनाला आलेलं होतं. म्हणजे आपण ही क्रांती करू शकतो, आपण ही गोष्ट करू शकतो. आपण फक्त आजकाल गावामध्ये कीर्तन म्हणलं की मग ते ठीक आहे, मला कुठल्या देवाला मला हे नाही करायचे, कुठल्या देवांचे कीर्तन असतात, हे असतात, पण याच्यामधून आपल्या ह्या कीर्तनामधून समाज प्रबोधन पण होणं महत्वाचं आहे. आपल्या ह्या कीर्तनामधून आपले मेसेज त्यांच्यापर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे. आपण असं म्हटलं जातं की प्रत्येक महिला आणखीन सगळ्या गोष्टीमध्ये पुढे गेलेल्या आहेत, सगळं आहे, परंतु काल परवाच प्रकरण ज्यावेळेस आपण मुंबईचं आपण पाहिलं, महिलेला जे रॉड टाकून जो आज तिचा खून झालेला आहे, तिच्यावरती बलात्कार झाला, की मन खूप विचलित होऊन जातं की आपण काहीच करू शकलं नाही. एक मनाला खूप खंत वाटून जाती. पण जेवढं होईल तेवढं मी माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं व्हिजिटला जाताना ट्रॅक्स मध्ये मुलगा मुलगी दिसली तिथं सुद्धा त्यांना समजून सांगणं महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस किशोरीन मुलींना तुम्ही 100 मुलांमध्ये राहा, तुम्ही 1000 मुलांमध्ये राहा, तुमचे छान मित्र बनवा, तुम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही बोला फिरा, परंतु त्या मुलीला गुड टच काय आहे, बॅड टच आहे, आपण कुठपर्यंत त्या मुलांबरोबर मैत्री केली पाहिजे, काय गोष्टी आहेत, आपल्या आई वडिलांना आपण किती गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. आई नंतर आपली अंगणवाडी ताईच आपली नंतरची आई आहे, आपण त्यांच्यापर्यंत काही गोष्टी कशा शेअर केल्या पाहिजेत. आपलं एक
जवळचा व्यक्ती कोण आहे, त्यांच्या आपण कोण जवळचा असतो, आपण ह्या सगळ्या गोष्टी मिटिंग मध्ये, प्रत्येक किशोरीन मुलींच्या मिटिंग मध्ये त्या किशोरीन मुलींना सांगितल्यामुळे तुम्ही 10 मुलांमध्ये एकटी जरी फिरली ती मुलगी, त्या कधी भीती नाही वाटत तिला, पण तिच्यापर्यंत ती गोष्टी गेली पाहिजे. कारण तिचं माइंड मध्ये एक पिक्चर टाईप गोष्टी असतात, एखादा राजकुमार असतो, एखादा हिरो असतो, तिला त्याच्यातून बाहेर काढून आपल्याला तिला वास्तविकतेची जाणीव करून दिली पाहिजे तिला. आणि तिला एकदा सांगितलं ना, ती कधीच विसरू शकत नाही ती मुलगी. तिला समजून सांगणं महत्वाचं आहे. आणखीन जे लहान मुलांचे जे आई आहेत, आमच्याकडे 6 वर्षापर्यंतच्या ज्या बाळांच्या आई आहेत, त्यांच्या पण मातांना बोलून आपण लहान मुलांना कुणापर्यंत विश्वासामध्ये ठेवलं पाहिजे, कुणावरती किती विश्वास ठेवला पाहिजे, मग त्या लहान मुलांचं त्या आईला गुड टच बॅड टच विषयी त्यांच्यापर्यंत पण ह्या गोष्टी सांगणं खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की नंतर प्रत्येक यंत्रणेला, पॉलिटिकल यंत्रणेला, पोलीस यंत्रणेला यांना त्यांना दोष देऊन आपणच अगोदर स्वतः आपल्या हातात आहे तोपर्यंत मी फक्त एक साधी पर्यवेक्षिका आहे. मी सीडीपीओ नाही किंवा मी डेप्टी मी कुणीच नाही आहे द्यायची, पण एक मी साधी फक्त पर्यवेक्षिका आहे. मला माझ्या जेवढ्या तळमळीनं मी ह्या ज्या गोष्टी आहेत माझ्या अंगणवाडीच्या माध्यमातून जेवढं माझ्या क्षेत्रामध्ये तरी होतील तेवढं तरी मी या ठिकाणी करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करते. पुढची घ्या सर. पुढची घ्या. या ठिकाणी मुलांसाठी किसे भरो कार्यक्रम हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. कुपोषणामध्ये आम्ही याचा खूप वापर केलेला आहे. किसे भरो कार्यक्रम म्हणजे आई घरामध्ये, आई एखादा आता महालक्ष्मी बसलेल्या आहे, महालक्ष्मी ते झाल्यानंतर आई घरामध्ये लाडू वगैरे करते, उंच टप्प्यावरती ठेवले जातात लाडू वगैरे, आणि मग त्या मुलांच्या हाताला येत नाही. मग आम्ही ह्याच्यामध्ये एक कार्यक्रम घेतला की तुम्ही कुठलेही पदार्थ करा, लाडू करा, गुळशंगदाण्याचे लाडू करा, चुरमुरे असतील, फुटाणे असतील, वटाणे असतील, राजगिरा लाडू असेल, आवळा चिंचवडी असेल, केळी असेल, सिजनेबल फळं असतील, तुम्ही एका कोपऱ्याला एक टेबल करा आणि त्याला बाळ कोपरा नाव द्या आणि जिथं मुलांच्या हाताला येतात तिथं ठेवा, म्हणजे येता जाता त्या मुलांनी ते खाल्लं पाहिजे. हा याचा मागे उद्देश आहे. पुढचे घ्या सर. तर पुढचे या ठिकाणी अर्धवार्षिक वाढदिवस आहे. बाळ 6 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही बाळाला एक छान मस्तपैकी मऊ घरी बनवलेला भात वरण छान करून मुलांना त्या ठिकाणी खाऊ घालून आम्ही त्याचा अर्धवार्षिक म्हणजे आहार चालू केला जातो या ठिकाणी. पुढचे घ्या सर. या ठिकाणी मी जे सांगितलं की उकळून, मागचं घ्या सर, उकळून थंड केलेलं पाणी, की डायरिया आणि न्यूमोनिया हे बाळाचे 2 जीव घेणे आजार आहेत. प्रत्येक मातांपर्यंत मी सरळ सांगते त्यांना, अंघोळीला गेल्यानंतर किती पाणी लागतं? 1 बकेट पाणी लागतं. डोकं धुवायला गेल्यानंतर किती पाणी लागतं? 2 बकेट पाणी लागतं. मग एक जर आपल्या बाळासाठी आपण एवढं एक छान मस्त पातेल्यामध्ये जर रात्री खळखळ उकळून रात्रभर ते झाकून ठेवलं पाणी आणि जर दिवसभर ते पाणी दिलं तर बाळाला डायरिया सारख्या आजारापासून आपण एवढंच आपण रोखू शकतो. कारण बाळाला जर एक संडास जर लागली तर त्या आई वडिलांची 500 रुपयाची नोट जाते. दवाखान्यामध्ये जाणं, आईचं तिकीट, बाबाचं तिकीट, डॉक्टरांची फीस, डॉक्टरांचे औषध, परत डॉक्टर म्हणतात की अजून दाखवायला या, म्हणजे एक 500 रुपयाची नोट जर तुम्ही तिथं घालवायच्या ऐवजी तुम्ही तर दररोज रात्री उघडून थंड केलेलं जर बाळाला दिलं, प्रत्येक वेळेस हात धुणं, स्वच्छ तुम्ही हात धुणं, तुम्ही बाळाला खाऊ घालताना हात धुणं, कारण आपल्या आईचा जो पदर असतो तो आईचा पदर खूप मायेचा पदर असतो. हा त्या मायेचा पदर सगळ्यांना माहिती. त्या मायेच्या पदराने आई बाळाची शी धुती, शी धुतल्यानंतर हात त्यालाच पुसती, बाबांचं जेवणाचं ताट त्याच्यानेच पुसती, भाकरीचं ताट त्याच्यानेच पुसती, जेवताना ताट त्याच्यानेच करती. म्हणजे आईचा तो मायेचा पदर आहे. म्हणजे थोडं बाजूला ठेवा, मायेचा पदर बाजूला ठेवून प्रत्येक वेळेस स्वच्छ हात धुतला पाहिजे. बाळाला उकळून थंड केलेलं पाणी दिलं पाहिजे. निमोनिया होऊ नये म्हणून बाळाला नेहमी व्यवस्थित असं उबदार ठेवलं पाहिजे. त्यासाठी 80चा वगैरे बल्ब लावून तिथं त्या बाळाची जी बाळाची रूम आहे ती असं एकदम गरम ह्याच्यामध्ये ठेवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा नॉलेज जर एकदा जर त्या आईला दिलं, मला वाटतं तिची 1 डिलिव्हरी असेल, 2 डिलिव्हरी असेल ना 10 डिलिव्हरी असतील, ती कधीच विसरू शकत नाही. परंतु ती गोष्ट त्या आईपर्यंत सांगणं खूप महत्वाचं आहे. पुढचे घे सर. हे वेगवेगळे आहेत. ढवाळ जेवण आहे. ढवाळ जेवणामध्ये आपल्याकडे हा प्रकार केला जातो. याच्यामध्ये 2 वाट्यामध्ये बर्फी का जिलेबी ह्या गोष्टी न करता याच्यामध्ये त्या गरोदर मातेला तिच्या 9 महिन्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं तिला तिथं त्याच ठिकाणी तिलाच पूर्ण नॉलेज देऊन तिला भक्कम केलं जातं. तिला पुढच्या तयारीसाठी तिला आम्ही पुढे हे केलं जातं. पुढचे घे सर. आता जी स्वच्छ सुंदर अंगणवाडी मी जे केलेले, मी अगोदरच म्हटलं की मी हा जो उपक्रम केलेला आहे, आज मी अंगणवाडी परिवीक्षिका म्हणजे माझं काम फक्त अंगणवाडी पुरतं मर्यादित आहे.
परंतु मी मर्यादित न राहता मी माझ्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यांना खूप छान डिजिटल अंगणवाड्या बनवलेल्या आहेत, रंगसंगतीचा वापर केलेला आहे. मला हे ISO पेक्षा माझी स्वच्छ सुंदर अंगणवाडी ह्या बॅनर खाली मला खूप छान असं बोलावं वाटतं. कारण माझी जर अंगणवाडी छान नसेल, माझी जी अंगणवाडी ताई आहे वयाची 60-65 वर्ष त्या अंगणवाडीमध्ये ती काम करते, तिला मी ते म्हटलं की तू जास्त वेळ घरी नाही राहता, तू अंगणवाडीमध्ये राहती. मग ज्या अंगणवाडीमध्ये तुला सकाळच्या 8 वाजल्यापासून तू 2 वाजेपर्यंत ज्या अंगणवाडीमध्ये तू थांबती ती जागा तुला फक्त स्वच्छ करायची. आता मी तिला जास्तच उदाहरण देताना तिला म्हणते, आपण ज्या उघड्यावरती एखाद्या शौचालयाला वगैरे जातो त्यास आपण स्वच्छ जागा बघून आपण त्या गोष्टी केल्या जातात. मग ह्या ज्या ठिकाणी तू वयाचे 65 वर्ष ज्या अंगणवाडीमध्ये घालवणार आहेस ती अंगणवाडी फक्त आपल्याला स्वच्छ करायची, याच्यापेक्षा जास्त काय करायचंय. मग ह्या गोष्टी तिला समजून सांगितल्यामुळे माझ्या अंगणवाड्या छान झाल्या. अंगणवाडी स्वच्छ झाल्यामुळे तिथं माशांचं वगैरे प्रमाण कमी झालं. त्याच्यानंतर तिथे कुपोषणाचं प्रमाण कमी झालं. अंगणवाड्यांना रंगरंगोटी किंवा अंगणवाडी डिजिटल किंवा अंगणवाडीला ISO नामांकन मिळवल्यामुळे लोकांच्या व्हिजिट वाढल्या. लोकांच्या व्हिजिट म्हणजे मेडिकल ऑफिसर यायला लागले, सगळे लोक येतातच लोक, परंतु आणखीन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन मिळाल्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी वाढली. ही अंगणवाडी छान झाली, बाबा ISO अंगणवाडी आहे. मग प्रत्येकाने तिथं जिथं 80% काम व्हायचं तिथं 100% काम व्हायला लागलं. लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे सगळ्यांना माहिती, अंगणवाडी ताईलाही वाटलं आपली अंगणवाडी ISO आहे बाबा, चला आहार व्यवस्थित दिला चालला, तिथे आहारामध्ये विविधता आली. आहार शिजवताना आम्ही तिथे लोकनिधीचा लोकवाटाचा वापर केला. त्याच्यामध्ये फळभाज्या असतील, काही टमाटे असतील, बटाटे असतील, कोथिंबीर असेल, काय अजून त्या खिचडीमध्ये काय त्या पराठ्यामध्ये टाकता येईल या गोष्टीचा वापर करण्यात आला. आणि सर्वात महत्वाचं ज्या अंगणवाडीमध्ये ज्या किशोरीन मुली यायच्या, ज्या गरोदर माता यायच्या, अंगणवाडीमध्ये एकदम प्रसन्न वातावरण व्यवस्थित असल्यामुळे त्या बसायच्या. 1 तासाच्या ऐवजी 2 तास बसायच्या तिथे बसल्यानंतर त्यांना पूर्ण गोष्टीचं नॉलेज तिथं मिळायचं. आपल्याला काय गोष्टी, मला एकच या ठिकाणी म्हणायचे की ज्यावेळेस गरोदर मातांची मिटिंग असायची, आम्ही पहिली मिटिंग घ्यायची, गरोदर माता, स्तनदा माता, म्हाताऱ्या कोताऱ्या सगळं एकत्र बसायचं. मग त्यांच्या गप्पा व्हायच्या, कुठं काय झालं, हे गावात असं झालं, अमकं झालं, ते मेलं, तिकडून गावातून आली, तिची पोरगी पळून गेली, अशा गप्पा व्हायच्या. आता फाटे कसे फुटले त्याच्यामध्ये की पहिल्या शनिवारी किशोरीन मुलींची बैठक घेतली जाती, दुसऱ्या शनिवारी गरोदर मातेची बैठक घेतली जाती, तिसऱ्या शनिवारी स्तनदा मातेची बैठक घेतली जाती, चौथ्या शनिवारी कुपोषित मुलांच्या आईंची मीटिंग घेतली जाते. मग प्रत्येक मीटिंग मध्ये त्यांच्या आवश्यक विषय तिथे सांगितले जातात. मग तुम्ही इतर गप्पा पण मारा, पण तुमचे महत्वाचे मेसेज त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे. प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांच्याप्रमाणेच मेसेज तिथे गेला पाहिजे. मग या पद्धतीचं सुंदर नियोजन झालं. आणि त्याच्यामध्ये एक फायदा झाला की 9 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट, व्यवस्थित त्यांच्या गोळ्या, त्यांचं BMI, त्यांचं HB, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे जे येणारं बाळ जे आहे, पहिलं 2.5 किलोचं बाळ म्हणल्यानंतर अरे 2.5 किलोचं बाळ झालं का, छान 2.5 किलोचं. पण आता आम्हाला 2.5 किलो म्हणजे आम्ही त्याला महत्व नाही, 3 किलो पण नाही, 2.25 किलो पण नाही. मुलीचं वजन तिथे 3 किलो 100 आणि मुलाचं वजन 3 किलो 300 असलं पाहिजे. ठीक आहे, 50-100 ग्रॅम इकडे नाही इकडे असू शकतो. मग एखाद्या जर अंगणवाडीमध्ये एखाद्या जर बाळाचं वजन 2.25 किलो असेल तर मग तिथं आपण कुठे कमी पडलो, मग तिथं मेडिकलचा प्रॉब्लेम होता, आहारामुळे कमी पडलो. आम्ही तिथं त्याचा एक चर्चा केली जाते. मग ती सांगते, मॅडम तिचं 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली किंवा तिचं उलट्याच होत होत्या, तिचं असं, मग कशामुळे झालं, तर ह्या पण गोष्टीची आमची चर्चा मधल्या मीटिंग मध्ये केली जाते. आणि बाळ एखाद्या ठिकाणी 3 किलो 100चं जरी बाळ आलं, 3 किलो 300चं जरी बाळ जन्माला आलं तर आम्ही तिथं त्यांचं स्वागत केलं जातं की आपण आपली अंगणवाडी ताई, आरोग्य विभाग, आपण तिथं छान व्यवस्थित त्या मातेची काळजी घेतली म्हणून येणारं बाळ छान सुदृढ बाळ आलं म्हणून आम्ही तिथं त्यांचं स्वागत पण केलं जातं. म्हणजे हा पण फायदा झाला. कुपोषित मुलांचं प्रमाण कमी झालं, याच्यामध्ये आहाराविषयी माहिती मिळायला लागली, स्वच्छतेविषयी माहिती झाली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे वेगवेगळ्या आरोग्य तपासण्या झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणून आम्हाला औषधं वगैरे भेटली, टॉनिक्स भेटली, गुळशंगण्यासारखे, चिक्की सारखे पदार्थ आम्ही त्या ठिकाणी आई बनवून खाऊ घालायला लागली. म्हणजे एक त्यांच्यामध्ये जनजागृती झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या आईला स्वतः समजायला लागलं की माझ्या बाळाचं वजन कसं वाढवायचंय, हे आई सक्षमीकरण झाल्यामुळे आई त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह झाली. VCD म्हणजे अंगणवाडीमध्ये TV वगैरे असल्यामुळे त्याचा एक फायदा झाला. स्तनपान सारखे काही व्हिडिओ असतील युनिसेफ कडून आलेले, कुटुंब नियोजन सारखे असतील किंवा आणखीन वेगवेगळे काही आपल्या संदर्भातले जे व्हिडिओज असतील ते तिथं आम्हाला दाखवता आली तिथं त्या मुलांसाठी.
हा पण याच्यामध्ये फायदा झाला. आणि सर्वात फायदा महत्वाचा म्हणजे जे आपले गाव असतं, गावामध्ये 1000 लोकसंख्येला एक अंगणवाडी असती. त्या 1000 लोकसंख्येमध्ये 110, 90, 100 असे मुलं असतात. त्याच्यापैकी 9-10 जर मुलं चांगल्या घरचे, श्रीमंत घरचे, ते जर मुलं जर बाहेर शहराच्या ठिकाणी बालवाडीसाठी वगैरे किंवा नर्सरी, केजी साठी जात असतील, परंतु उरलेल्या जे 90% माझे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी स्वच्छ, सुंदर असं एक छान शिक्षण त्यांना ह्या अंगणवाड्या चांगल्या केल्यामुळे भेटलं. एकच म्हणा वाटतं की त्यांचं बालपण स्वच्छ सुंदर जागेमध्ये चाललं. आयुष्यामध्ये, भविष्यामध्ये त्यांना कधीच वाटणार नाही की माझं बालपण, कारण किती जरी झालं, आता सुद्धा आपण एवढे मोठे झालो, पण आपण आपल्या गावी गेल्यानंतर ही माझी शाळा, ही माझी बालवाडी, ही माझी अंगणवाडी, आपण आता सुद्धा पण आपल्या भावना तिथं हे होऊन येतात की त्यांना कधी भविष्यामध्ये असं वाटणार नाही की नाही बाबा मी खराब ह्याच्यामध्ये हे झालं, माझं बालपण असंच गेलं, आमची काय ते असं नाही. आज ताटमानेनं माझ्या अंगणवाडी ताईंना त्यांचे विद्यार्थी सांगतात हे आमच्या मॅडम आहेत. त्यांनाही खूप भरून येतं. मी माझ्या अंगणवाडी ताईला नेहमी म्हणते की तुम्ही जरी आपण गावामध्ये एक ठीक आहे आपल्याला एक पैशाची गरज किंवा आपल्याला समाजसेवेची आवड म्हणून आपण अंगणवाडीमध्ये आला असलो तरी आपण गावातील खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत. कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी काकू आहे, कुणाची तरी तुम्ही मावशी आहात, आजी आहात, म्हणजे तुम्ही त्या गावातील खूप महत्वाच्या व्यक्ती आहात तुम्ही. त्याच्यामुळे आपल्याला जे काम करायचे प्रामाणिकच काम करायचंय. उद्या जर तिथं कुणी व्हिजिटला आलं, आपल्या अंगणवाडीची व्हिजिट केली, कलेक्टर साहेब असतात, कुणी जरी असतात तिथे, तर तिथे एकच म्हटलं जातं की आमच्या अंगणवाडीचं काम खूप छान आहे असं तिथं अभिमानाने सांगितलं जातं. आणि आमच्या अंगणवाडी ताईंना पण एक असं काम सुरू झाल्यामुळं एक त्यांच्यामध्ये पण एक उत्साह झाला. कारण मी कुठलंही काम करताना कुणाला दुखवून किंवा अशा गोष्टी नाही केलेल्या, सगळ्यांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. कुणाकडचा काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये मी आणखीन एक केलं. माझ्या ज्या अंगणवाडी ताई 10वी असतील त्यांना 12वीला ऍडमिशन दिलं, ज्या 12वी असतील त्यांना ग्रॅज्युएशनला ऍडमिशन दिलं. काही ग्रॅज्युएट आहे त्यांना मी MSW करण्याचा सुद्धा मी काही ठिकाणी ऍडमिशन दिलं. ज्या मदतनीस असतील त्यांच्यासाठी पण मी पुढच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. किंवा ज्या अंगणवाडी ताईंच्या घरी वगैरे शौचालय वगैरे नव्हते अगोदर, त्यांना 100% शौचालयासाठी तिथं हे करण्यात आलं, तिथं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे अशी नाही की अगोदर अंगणवाडी ताईपासून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारख्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी त्यांना वेगवेगळे नॉलेज तिथं वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवलं. आपण कसं बोललं पाहिजे, कसं आपण राहिलं कसं पाहिजे, आपण कसं छान पण दिसलं पाहिजे, जास्त आपल्याला काम करायचं त्याच्या ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण खूप महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीचं मी त्यांना त्या ठिकाणी नॉलेज, फक्त अंगणवाडी म्हणजे फक्त एक जाणं व्हिजिट करणं आणि अंगणवाडी एवढं न काम करता मी स्टार्टिंग पासून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ज्या अंगणवाडीतील मुलं आहेत त्यांना एवढे पैसे देऊन आज एक त्यांना जाण्याची गरज नाही पडली आणि तिथंच त्यांना छान शिक्षण भेटलं. पुढचे घ्या सर. पुढचे घ्या सर. हा, आता हे तर महत्वाचं आहे की आता आपल्याला आता समाज कार्य विद्यालयातील सगळे विद्यार्थी आहेत. आज 2 वर्षांनी आपण आपल्या कॉलेजच्या बाहेर पडणार आहोत. एक जबाबदारी वाढणार आहे. आज आपण पोस्ट ग्रॅज्युएट होणार आहोत. फक्त एकच जबाबदारी प्रत्येकांना, लगेच कलेक्टरची किंवा लगेच ह्या गोष्टी नाही. तिथं आपल्याला एक ग्राउंड फ्लोअर पासून आपल्याला काम करणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी. नाहीतर मी गेलो लगेच एखाद्या कुठल्या तरी संस्थेमध्ये जिथे आपले मुलं लागतात, आता केस वर्कसाठी जातात, ग्रुप वर्कसाठी जातात, तिथल्या एखाद्या बाबा ठीक आहे तुझी गाडी जरा साईडला लाव रे, पार्किंग वाला माणूस जरी बोललो तरी आपल्याला राग येतो तिथं लगेच. अरे तो मला असा बोलला का सर, मला ते बदलून द्या सर, तो मला असा बोलला. म्हणजे हे महत्वाचं नाही. ज्यावेळेस आपण 4 लोकांमध्ये जातो तिथं आपल्यामध्ये विनम्रता खूप महत्वाची आहे. त्या ठिकाणी आपण तशाच पद्धतीने तिथं वागलं पाहिजे. आत्मविश्वास असला पाहिजे. जोपर्यंत मी माझ्या क्षेत्रामध्ये काम करते, मला काय काम करायचंय हे माहितीच नाही तर मी काहीच काम करू शकणार नाही. मला जर आता तिकडे अंबाजोगाईला यायचं म्हणलं तर मला माहिती केलं पाहिजे की सकाळची किती वाजताची गाडी आहे, कुठून निघती, मग माझं तिकडे किती वाजता लेक्चरर आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती पाहिजे. तिथं माझ्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे की मी लेक्चरच्या टाइमालाच तिथं पोहोचणार आहे. हा माझ्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. कामात जीव ओतला पाहिजे. कुठलंही काम असेल त्याच्यामध्ये जीव ओतल्याशिवाय काहीच महत्वाचं नाहीये. आपण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण दिवाळीला किंवा आपण कोणत्या सणाला आपण गावाकडे जातो, आपण आपल्या घरी आईला आई तू भाजी कर ग म्हणतो आपण. कारण आपल्या आई कधी मसाले टाकत नाही, जास्त तेल टाकत नाही.
पण आईने जी भाजी केलेली असती एवढी छान लागते आपल्याला. आपण मित्राला सांगतो आज लय पोटभर जेवलो रे म्हणे, आज आईनं भाजी केली होती, आज घरीतच केलं होतं, आज ठेचाच केला होता. कारण आईचा जीव आईने त्याच्यामध्ये ओतलेला असतो. म्हणून आईचं काही जरी केलेलं आपल्याला खूप छान वाटतं ते. सकारात्मकता पाहिजे कुठल्या गोष्टीमध्ये. सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे मुलांसाठी. हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला जे काम करायचंय आपल्याला ते गृहीत धरलं पाहिजे. आपल्याला इथून सुरुवात करायची, हे आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यामध्ये पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपलं काम होणार नाही. कामाचा उद्देश ठरला पाहिजे की आपला काय रोल आहे, किती आपल्याला कसं कसं हे करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टी आपल्याला तिथं समजल्या पाहिजेत. पुढचे घ्या सर, पुढचे घ्या पुढचे घ्या. हा, तर याच्या अगोदरचं घ्या. मला आता एवढं सगळं जे काम केलेलं आहे, माझं काही बॅकग्राऊंड एवढं काही घरचं हे नव्हतं. घरी पण माझं खूप म्हणजे आई खूप कडक होती, कुठल्या गोष्टी माहिती नव्हत्या. मी BSW झालं, MSW झालं तरी मला जास्त बोलता येत नव्हतं. म्हणजे सगळ्यामध्ये सगळे गुण असतात, पण काही आपल्या हे असतं. माझ्या थोडं जास्त मला स्टेज डेअरिंग नव्हतं माझ्यामध्ये. तरी सुद्धा मी फक्त एक काम करायचं. मी कधी प्रेझेंटेशन कधी केलेलं नव्हतं, कधी पेपरबाजी केलेली नव्हती, कधी एखादा फोटो घेतला आणि आजकाल एक फोटो घेतला तर 10 ठिकाणी 100 ठिकाणी अजून तो माणूस गेला नाही तोपर्यंत 100 ठिकाणी फोटो पोहोचतो. पण मी ज्यावेळेस काम केलं अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या. फक्त एक डोक्यामध्ये एकच होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, आपल्या मुलांसाठी करायचंय, एवढंच डोक्यामध्ये होतं. मी काम सुरू केलं, पण मला पण अडचणी अशा आल्या की लोकसहभाग मिळवणं कठीण असतं. आपल्याला माहितीये पैसे मिळवणं फार कठीण असतं आजकाल लोकांना. आपण एखादा भंडारा म्हणला तर लोक पोतभर देतील, गणपतीसाठी वर्गणी देतील, ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण आपल्याला असं काही गोष्टी इतर गोष्टी करायच्या म्हणलं तर तिथं आपल्याला अडचणी येतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काम करायचं हे मला माहिती नव्हतं, कारण माझ्या पुढे कुठलं असं हे नव्हतं समोर की बाबा तू असं बघून असं काम कर, अशा पण काही गोष्टी नव्हत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ देणं खूप महत्वाचं होतं. काम करायचं म्हणलं तर असं नाही की बाबा मी फोन केला आणि मी घरी बसले आणि तिकडं रंगकाम चालू, असं नाही. मला स्वतः वेळ द्यावा लागायचा, मला स्वतः पण जावं लागायचं, सगळ्या गोष्टी करावं लागायच्या मला, तिथं पण हे करावं लागायच्या. पेंटर, कारण खेडेगावामध्ये अशा गोष्टींचं आता एवढं मी जे अंगणवाड्या पाहिल्या तुम्ही, कलर देण्यासाठी पेंटर पाहिजे, एकच पेंटर असतो, मग तो कधी कधी घेत. आता त्याचं एक उदाहरण देते मी. आमच्या काही अंगणवाड्या रंगकाम करणं चालू होतं आणि आमच्या आयुक्त मॅडम औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या त्या. आणि त्यांनी आल्यानंतर मग आम्ही असं हे आमचे डेप्टी सीओ म्हटले की जाता जाता दौलताबाद किल्ल्याकडे माझ्या अंगणवाड्या होत्या म्हणे, तिकडची एक अंगणवाडी मॅडम पाहतील म्हणे, व्हिजिट देतील म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हटलं. आमच्या एका अंगणवाडीला रंगकाम चालू होतं, तो पेंटर आहे, तो गावातला पेंटर अंगणवाडीच्या ताईला म्हणे मी चहा पिऊन येतो म्हणला. तो चहा प्यायला म्हणून गेला तो पेंटर आणि आलाच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या मॅडमची 9, 9:30ला भेट होती. अंगणवाडी ताई म्हणे मॅडम म्हणे तो पेंटर खायला नाही, तो तिकडच पिऊन कुठं झोपला म्हणे, आता काय करू म्हणे मी. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला घर सोडलं, स्कूटी घेऊन गावामध्ये गेले, अंगणवाडी ताईला घेतलं, स्कूटीवरती बसवलं, पेंटरच्या घरी गेलो, पेंटरला दोघींनी मध्ये बसवलं आणि आम्ही येऊन त्याला कलर द्यायला लावला राहिलेला. म्हणजे खूप अडचणी येतात. एक खुर्ची जरी मी औरंगाबादला विकत घेतली आणि ती खुर्ची जर खेड्यापर्यंत न्यायचं म्हणलं तर त्याला सेपरेट रिक्षा म्हणलं तर 250 रुपये खर्च येत होता. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी कुठून करणार आहेत आम्ही. डिजिटल खिळा जरी ठोकायचा म्हणला, त्या माणसाला जरी बोलवलं तर त्याला 100 रुपये देणार कुठून. परंतु ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी केलेल्या आहेत. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला आणखीन एक पाहणं खूप महत्वाचं आहे की अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस यांची मानसिकता बदलणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक अंगणवाडी ताईची आणि मदतनीसची. कारण आपण जर काम करायला लागलो तर आपल्याकडे लोक व्हिजिटला येतील, मग आपल्याला खूपच काम लागेल, मग हे मॅडमनी काही नवीनच काय केलेलं सुरू केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांना समजून सांगणं खूप महत्वाचं आहे की आपण हे सगळं कशासाठी करतो, काय करतो, हे पण खूप महत्वाचं आहे. शासकीय काम म्हणून लोकांचं खूप दुर्लक्ष असतं. ज्यावेळेस आपण एखादं काम करतो की बाबा हे शासकीय काम आहे, यांना वरतून खूप काहीतरी भेटलं असेल तर त्याच्यामध्ये पण दुर्लक्ष होतं. परंतु आपण तिथे आपला उद्देश सांगणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी संघटनेचा तर दबाव सगळीकडेच असतो. मला पण संघटनेचा दबाव आला, परंतु मी काय काम करते हे तिथं समजून सांगितल्यामुळे माझं काम सुलभ झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध नसतात. मी आता जे सगळं जे काम केलेलं आहे, कपडे असतील,
पेंटिंग असेल किंवा कार्पेट वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला खूप झगडावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागल्यात या ठिकाणी. सुरुवातीला वेळ भरपूर देणं खूप महत्वाचं आहे. असं नाहीये की खूप वेळ देणं म्हणजे मी पण असं शहरात राहते म्हणजे मी औरंगाबादच्या कदम मॅडम, मनीषा कदम औरंगाबादची म्हणजे नंतर खूप हायफाय किंवा अशा गोष्टी नव्हत्या. मी जसं आपलं घर तसंच तिथं घर, सासू सासरे, 2 लहान मुलं, घर, सासूबाईंना कॅन्सर मी अगोदर सांगितलं, घरचं करणं, परत तिकडं जाणं, तिकडचा सगळा वेळ देणं, परत घरी येऊन घरचं करणं, ह्या सगळ्या गोष्टीमधून वेळ भरपूर देणं महत्वाचं आहे. नाहीतर अगं तेवढा कलर देऊन घे, मी उद्या येते, असं बोलणं तिथं बरोबर नाही. आपल्याला स्वतःलाच त्या ठिकाणी झोकून देऊन काम केलं. मला या ठिकाणी एकच म्हणायचं, मी जर 100% काम केलं तर माझ्या हाताखालचे माझ्या अंगणवाडीचे 80% काम करतील. 80% त्या कार्यकर्त्यांना काम केलं तर 70% मदतनीस काम करेल. 70% मदतनीसने काम केलं तर 60% तरी आपल्या लाभार्थ्यांपर्यंत आपल्या योजना, आपलं काम 60% तरी त्यांच्यापर्यंत जाईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण स्वतःच तिथं काम करणं, स्वतःला झोकून देणं, आहे ती परिस्थिती स्वीकारणं या ठिकाणी खूप खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन एक महत्वाचं असं आहे की अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीसला यांना मदत करणं, लोकांना वाटतं की नको बाबा, कारण गावागावामध्ये राजकारण असतं. अंगणवाडी ताईने मदत केली होती, तिचं एक मत मिळालं नव्हतं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी अशा अडचणी येतात. त्याच्यावरती पण आम्ही अंगणवाडीच्या राजकारणाचा आणि आपल्या ह्याचा काही संबंध नाही ह्या ठिकाणी पटवून दिलं. त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी आम्हाला हे झालं. आणि लोकांना कसं वाटतं की अंगणवाडी महत्वाची नाही. सगळ्यात खेडेगावामध्ये हा महत्वाचं हे आहे की अंगणवाडी महत्वाची नाही. त्यांना त्या ठिकाणी पुलाची कामं महत्वाची वाटतात, त्यांना रोडची कामं महत्वाची वाटतात, तिथं पैसा भेटतो, सगळ्या गोष्टी भेटतो. पण अंगणवाडीमध्ये जे ओरिजिनल मुलांची, तिथं जे मुलं जडणघडण होती, ज्या मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होतो, तर त्या मुलांचं त्यांना तिथं महत्वाचं वाटत नाही. या ठिकाणी मी त्यांना एकच उदाहरण देते. ज्यावेळेस प्रत्येक गावामध्ये, आता मी आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आले, प्रत्येक जिल्ह्यांच्या सीओनी माझं प्रेझेंटेशन ठेवलेलं होतं. माझी स्वच्छ सुंदर अंगणवाडी खाल्ली. त्याच्यानंतर मी चेन्नईला जाऊन आले, मी केरळला जाऊन आले, मी दिल्लीला जाऊन आले. या ठिकाणी आता मागच्या महिन्यामध्ये मला टाटा ट्रस्टनी आणि युनिसेफनी मला पालघर, गडचिरोली आणि चंद्रपूरला पाठवलं होतं. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर माझं एक उदाहरण महत्वाचं असतं की समोरच्यांना मी एकच विचारते की मोठं बस स्टँड असतं, आपण मिटिंगच्या निमित्ताने जिल्ह्याच्या ठिकाणी येतो, आपण तालुक्याच्या ठिकाणी येतो, आपण बस स्टँड असतं मोठं, बस स्टँडच्या बाहेर तिथं एखादा माणूस, वेडा माणूस म्हणून एक पडलेला असतं. त्याची केस वाढलेली असतात, त्याचे सगळ्याचे 11-12 जटा झालेले असतात, कपडे फाटलेले असतात, कुठेतरी एखाद्या रस्त्याच्या ठिकाणी पडलेला असतो तो, हातामध्ये तिथंच काहीतरी ताटबीट पडलेला असतो, लोक जा येतात, त्याला काहीतरी केळं टाकलेले असतात. आजकाल तर ते वडापाव पडलेला दिसतो त्याच्या ताटामध्ये. मला एकच सांगा की हा जन्मताच असा होता का? हा मुलगा, हा माणूस जन्मता असा होता का? का जन्माला असा वेडा म्हणून तो पोटाला आला होता का आईच्या? नाही आलेला. तोही कुणाचा तरी मुलगा असेल, कुणाचा तरी भाऊ असेल, कुठल्या तरी आईच्या पोटी जन्माला आलेला असेल तो पण. परंतु पोटात असताना किंवा पोटाच्या बाहेर आल्यानंतर काहीतरी मानसिक आघातामुळे किंवा कोणत्या तरी आरोग्याच्या कमतरतामुळे, आहाराच्या कमतरतामुळे, कुठल्या तरी गोष्टीमुळे तो जो मुलगा असतो तो हळूहळू तो थोडा मानसिक रुग्ण, मतिमंद किंवा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये झाल्यामुळे तो मुलगा तसा झालेला आहे. जोपर्यंत त्या मुलाची आई असते, जिवंत आई असेपर्यंत तो मुलगा, त्याचं जडणघडण, बाबा त्याला 2 टाइम खायला तरी व्यवस्थित भेटतं. परंतु त्याची आई गेल्यानंतर घरातले लोक थोडंफार त्याला करतात, परंतु घरातले सगळेच त्याला नंतर तो कुठंतरी मग असं घरामध्ये त्याला दुर्लक्षित केलं जातं. दळण आण, दगड मारणं, लहान मुलं दगड मारणं, काहीतरी अशा गोष्टी होतात आणि तो मुलगा हळूहळू आपलं घर सोडतो, गाव सोडतो, मग कुठल्या तरी बस स्टँड वरती, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी कुठंतरी जातो आणि आपलं पोट हे करतो. मग कोण आहे याला दोषी? असा जर मुलगा, असा जो माणूस झालेला, याला दोषी कोण आहे? मी तर म्हणते मी पण दोषी आहे त्याला. कारण आज मी त्या क्षेत्रामध्ये काम करते, आज मी पण कुठेतरी कमी पडले, त्यांच्या आईपर्यंत पोहोचायला मी कमी पडले तिथं. हे उदाहरण दिले ना, मग थोडं आपल्या ह्या लोकांना पण आपल्याला हे उदाहरण देणं खूप महत्वाचं आहे. कारण अंगणवाडी दुर्लक्षित करून चालणार नाही. आज आपण मानवलोक सारख्या ग्रामविकास ट्रस्ट आहेत, मी चंद्रपूरला पण गेलेले होते, चंद्रपूरला पण तिकडचे पण आम्ही आपल्या आरोग्यासाठी, मला ताईंनी पण तिकडे त्यांच्या कुरखेडा वगैरे तिकडे पण माझे प्रेझेंटेशन, लाईव्ह प्रेझेंटेशन तिकडे ग्रामसेवक वगैरे सगळ्यांच्या जवळ ठेवलेले होते.
माझं प्रेझेंटेशन काहीच नाही, मी जे काम केलेलं आहे तेच मी इथं बोलते, त्याच गोष्टी आहेत. आज सगळ्यात मोठं म्हणजे की आता माझं स्वच्छ सुंदर आता जे जीपीडीपी अंतर्गत ट्रेनिंग चालू आहेत, त्याचे आराखडे चालू आहेत, आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते करायचंय, एवढं सगळं करण्यापेक्षा हे छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. फक्त आपल्या शाळा सुधरा, अंगणवाड्या सुधरा, गावातील रस्ते सुधारले, आपल्याकडे पाणी कुठं जास्त पाणी कुठं ताई आवाज येत नाही आपला. हॅलो. त्यांचं सर्व श्रोत्यांना विनंती की 1-2 मिनिटात ताई जॉईन होत्याल. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांचा आवाज येत नाहीये. आपले काही प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्समध्ये सर्वांना विनंती करतो की त्यांनी चॅट बॉक्समध्ये आपले प्रश्न लिहावीत. 1-2 मिनिटांमध्ये त्यांचं ताई जॉईन होतील आणि नंतर आपण त्यांना सविस्तर असं प्रश्नोत्तरे करू. परंतु खरंच ताईनं जे आजपर्यंत आतापर्यंत जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचा जो प्रवास सुरू आहे तो प्रवास अतिशय सुंदर आणि त्यांनी जे काम केले त्या कामाचा मोबदला ते त्यांच्या वेगवेगळ्या कार्यातून आणि त्यांच्या त्या एकूण प्रसिद्धीच्या माध्यमातून दिसत आहे. त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे, लोकसहभागातून लोकांची चळवळ तयार करून लोकांच्या माध्यमातून एक अंगणवाडीचा चेहरा मोहरा बदलायचा, तो अविरत त्यांनी वसा घेतलेला आहे. आणि त्यांनी एकूण आजपर्यंत 40 अंगणवाड्या, त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 40 अंगणवाड्याला ISO मानांकन मिळवून दिलेलं आहे. खरंच ताईचं मोठं काम त्यांच्या कार्यातून दिसत आहे. एकूण त्यांचा सांगण्याचा कल असा होता की बालक, माता, किशोरवयीन मुली यांच्यामध्ये सक्षमीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि या सक्षमीकरणामध्ये 2 मिनिट ताईचा कॉल येतोय. मॅडम जॉईन व्हा ना. ओके सर त्या जॉईन होत नाहीत, प्रॉब्लेम काय? नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ताई लेफ्ट झालेल्या आहेत. 1-2 मिनिटांमध्ये ताई जॉईन झाले की आपण प्रश्नोत्तर घेऊ आणि त्यानंतर ताईचं मत जॉईन झाले. हा, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपलं कनेक्टिव्हिटी कट झाली होती. तोपर्यंत मी सगळ्या श्रोत्यांना सांगितलं की आतापर्यंत काय काय झालं ते. ताई आपण कंटिन्यू करावं विनंती करतो. हा सर. काही प्रश्नही आलेले आहेत. आपण प्रश्न स्लाइड संपल्या का सर? स्लाइड संपल्या? 2 मिनिट दाखवते सर, तोपर्यंत बोलावं. हा सर की असं आतापर्यंतच माझा पूर्ण प्रवास आहे. या प्रवासात
आपण जे काम केलेलं आहे आतापर्यंत माझ्याकडे भरपूर अंगणवाडींनी याच्या अगोदरच घ्या सर. आता जी अंगणवाडी आहे माझी, अंगणवाड्यांना काही मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत. ज्या अंगणवाडीमध्ये फक्त भात वाटप केलं जायचं, ज्या अंगणवाडी एक उपेक्षित होती, ज्या अंगणवाडीमध्ये माझ्या अंगणवाडी ताईशिवाय आमच्याशिवाय कुणी जात नव्हतं, आज त्या अंगणवाडीकडे आज आपल्या कुणी मान्यवरांनी भेटी दिल्या. पहा थोडं सर, पुढची स्लाइड. माननीय सुधीर मुनगंटीवार सर त्यांनी आपल्या अंगणवाडीला भेट दिलेली आहे. सोबत मी आहे तिथे, डेप्टी सीओ, ऍडिशनल कलेक्टर वगैरे. अलीकडच्या साईडला इकडे बबनराव लोणीकर साहेब बसलेले. छोट्या मुलांच्या खुर्चीवरती बसून मी आपल्या अंगणवाडीसाठी काय काम केलं याचं पूर्ण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचे घ्या सर. पंकजाताई मुंडे आमच्या ज्या मिनिस्टर होत्या त्यांनी सुद्धा आपल्या अंगणवाडीला भेट दिलेली आहे. मुलांचे ड्रेस वगैरे हे तर सगळं होतच, त्यांनी पण खूप समाधान व्यक्त केलेलं आहे. पुढचे घ्या सर. या ठिकाणी विद्या ठाकूर मॅडम त्यांनी सुद्धा आपल्या अंगणवाडीला भेट दिलेली होती. आब्दी मंडीची अंगणवाडी आहे तिथे भेट दिलेली आहे. तर पुढचे घ्या. हे जे आहेत युनिसेफचे 151 राष्ट्राचे प्रमुख आहेत, त्यांनी पण आपल्या अंगणवाडीला भेट दिली. ते श्रीलंकेवरतून दिल्लीला आले, दिल्लीवरतून मुंबईला आले, मुंबईवरतून औरंगाबादला इथे 5 स्टार मध्ये होते आणि त्याच्यानंतर माझ्या अंगणवाडीला जेव्हा ते भेट द्यायला आले त्यास मला असं वाटलं की त्यांचा एवढा खर्च झाला माझ्या अंगणवाड्यांना, जर ह्यांनी एवढा पैसा दिला असता तर आणखीन किती मला काय काय करता आलं असतं. ठीक आहे, म्हणजे युनिसेफचे त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आपल्या अंगणवाडीला. पुढची घ्या सर. पुढची स्लाइड. हे जे मी आता सांगितलं की उकळून थंड केलेलं पाण्याचं जे आहेत, मी आमचे कलेक्टर साहेब होते कुणाल कुमार साहेब आणि बांटिया सर जे आरोग्याचे सचिव होते, ज्यावेळेस मी ते व्हिजिटला आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आम्ही उकळून थंड केलेलं पाणी दिलं जातं, तर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गावातील एका बाळाच्या घरी भेट दिली. तर गावामधून ते चाललेले, त्यांच्यासोबत कलेक्टर, त्यांच्या मागे त्यांचे पीए, सीओ सर, सगळे लोक त्यांच्या मागे पळतायत आणि खरंच त्यांनी बाळाला उकळून थंड केलेलं पाणी देतात का नाही हे का घरी जाऊन त्यांनी पाहिलेला त्यावेळेसचा फोटो आहे हा. पुढे घ्या सर. हे जे आहेत आमचे युनिसेफचे लोक आहेत, त्यांच्या तर भेटी झालेल्याच आहेत. तर पुढचे घ्या. आपले सचिव आहेत पाणी पुरवठ्याचे राजेश कुमार साहेब, त्यांच्या मिसेस आहेत. यांच्या मिसेसनी एवढं त्यांना माझं काम आवडलं, त्यांना त्यांच्या राजस्थानच्या 2 अंगणवाड्या मी औरंगाबादला इथून फोनवरती बोलून, इथून सगळं त्यांच्या सुपरवायझर त्यांच्या सगळ्या लोकांशी बोलून राजस्थानच्या ज्या मॅडमचं जे गाव आहे त्या गावातल्या 2 अंगणवाड्या, मॅडमच्या ज्या आई आहेत आता तिथं मिनिस्टर आहेत सध्या, आणि त्यांनी तिथल्या 2 अंगणवाड्यांना मी आता त्यांना ISO नामांकन इथून सगळं करून दिली, त्यांची प्रोसेस अंगणवाड्या छान करून दिल्या. पुढचे घ्या सर. हे वर्षा गायकवाड मॅडम आहेत. पुढचे घ्या. हे जे आमच्या सचिव होत्या. पुढचे घ्या सर. हे मी जे पहिलं गाव सांगितलं वडगाव कोल्हाटी, ज्या गावापासून माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे ते गाव पूर्ण तिथं कोल्हाटी समाजाचं स्थलांतरित लोक होते तिथं, आणि त्या गावाची असंही होतं की तिथं जास्त प्रमाणात भांडणं, खून, चोऱ्या, मारामारी सगळ्या गोष्टी त्या गावामध्ये व्हायच्या. म्हणून ते गाव पोलीस आयुक्तांनी सुद्धा दत्तक घेतलेलं गाव होतं आणि त्या दत्तक गावामध्ये मी आपले अंगणवाडी चांगली केली होती. त्या सीओ सरांनी तिथं मुलांच्या समोर बोलतानाच आहे. म्हणजे फोटो दुर्मिळ फोटो आहेत, आपल्याला त्यांना खूप जतन करून हे फोटो ठेवलेले आहेत. मी जे म्हटलं हे गावाला वडगाव कोल्हाटी पोलीस आयुक्तांनी दत्तक घेतलेलं गाव होतं, तर पोलीस आयुक्त स्वतः मुलांना तिथे बोलतानाचा फोटो आहे हा. पुढचे घ्या सर. हे आमची युनिसेफची टीम आहे पूर्ण, प्रत्येक जणांनी कामाचं अप्रिशिएट केलं. त्यावेळेस माझं वय पण कमी, सगळ्या गोष्टी माहिती नव्हतं, पण एक करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मी म्हणते ना, आपण चांगलं काम करायला सुरुवात केली, कौतुकाची थाप आपल्या ह्याच्यावरती आपल्याला पडणारच आहे. आणि आज आपण समाजकार्याचे विद्यार्थी, त्याच्यासाठीच आपण आहोत. आपल्याला माझी तर अशी परिस्थिती झाली होती की ज्यावेळेस मी कुपोषित मुलांना भेटी देऊन यायच्या ना, तर घरी मला बाकी ते पोळी जरी असली तरी मला दुर्डीमध्ये मला चांगली नाही वाटायची की आपण काय आणखीन करू शकतो, आपण एवढं छान राहतो, मग हे असं का, असे डोक्यामध्ये विचार यायचे मला. ज्यावेळेस मी अंगणवाड्या चांगल्या केल्या त्यावेळेस मला घर घाण वाटायला लागलं. मी घराला सुद्धा एक कलर देऊन घेतला, नाही बाबा एवढं छान अंगणवाड्या झाल्यात मग आपण घराला पण एक थोडा कलर देऊ. म्हणजे मी स्वतःमध्ये पण खूप गोष्टीला म्हणजे ऑटोमॅटिक माझ्यामध्ये पण खूप सुधारणा होत गेल्या. मी पण या सगळ्या गोष्टीतून खूप शिकले.
मला समाजकार्यांनी मला एक माणूस म्हणून मला एक घडवलं. पुढचे घ्या सर. हे मी म्हटलं बाहेरच्या पण आपल्या राज्याच्या आणि राज्याच्या बाहेरच्या लोकांनी एकेका दिवशी माझ्याकडे 25-25 गाड्या व्हिजिटला यायच्या. आता हे बाहेरच्या राज्यातले लोक आहेत, दक्षिण आफ्रिका, केनिया, तिकडचे पण लोक आपल्याकडे व्हिजिटला आलेले होते. पुढचे घ्या सर. हे आहेत आपले आष्टेकर सरांनी पण भेट दिलेली होती, श्याम आष्टेकर. एवढं औरंगाबादचं नाव झालं, मग खरंच काम आहे का? त्याने वजन पडताळणी पण केली. पण याच्यामध्ये त्यावेळेस मी काही कुठल्या पुरस्काराला उतरले नव्हते किंवा कुठली गोष्ट मला दाखवण्यासाठी नव्हती. जे काम होतं प्रामाणिकच होतं. वजन घ्यायची, कारण एखाद्या 2 मुलांची वजन घेतली, एखादा जर कुपोषित निघाला तर त्याची मला पुढे सुधारणा करण्यासाठी मला ते खूप आवश्यक वाटत होतं. म्हणून माझं जे काम होतं ते मी प्रामाणिकपणेच काम त्या ठिकाणी केलेलं होतं. पुढचे घ्या सर. आपण अंगणवाडीमध्ये पोषण अभियान तर राबवतोच, ते पण मी काही वेगळं काही केलेलं नाही. पुढचे घ्या सर. पुढची घ्या सर स्लाइड. हे तर किचन आहे, आकर्षक, आपण पाहिलेलंच आहे पहिल्या स्लाइड मध्ये. पुढची घ्या सर. हे आहे मुलांसाठी आहार वाटप आहे, ऍप्रन घातलेली महिला आहे या ठिकाणी मदतनीस. पुढचे घ्या सर. आहार प्रदर्शन आहे. पुढचे घ्या सर. हे होम बेस VCDC मुलांसाठी, जे खूप कमी वजनांच्या मुलांसाठी छोट्या छोट्या बरणीमध्ये चुरमुरे असतील, फुटाणे असतील, खारमोरे असतील, गुळ शेंगदाण्याचे लाडू असतील, हे सगळ्या गोष्टी असं ठेवून मुलांसाठी आपण तयार केलेलं होतं. पुढचे घ्या सर. आपण हे मुलांसाठी माता बैठका घेतलेल्या आहेत. पुढचे घ्या सर. आता सर आतापर्यंत मी जे काम केलेलं आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून लागल्यापासून आतापर्यंतचा माझा जो दररोजचा दिवस आहे, दररोजच्या दिवसामध्ये मी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या लाभार्थ्यांपर्यंत, आपल्या मुलांपर्यंत कसं गेलं पाहिजे या दृष्टीनं मी प्रयत्न केलेला आहे. प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजकार्यामध्ये एक गोष्ट हे झाली की मी जे आता सांगितलं की विनम्रता वगैरे महत्वाची आहे. आपल्या तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ असणं खूप महत्वाचं आहे. की एखादा सरपंचाने मला खुर्ची दिली नाही म्हणून मी त्या सरपंचावरती चिडणं, किंवा एखाद्या दवाखान्यामध्ये गेलं, मला करोनासारख्या लसीकरणासाठी मला लाईन मध्ये उभा राहणं म्हणून तिथं रागावणं, या गोष्टीपेक्षा आपण एक आपल्या ह्याच्यामध्ये एक थंड व्यवस्थित आपण गोष्टी करून आपण ह्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आज मी एक मनीषा, आज एवढ्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचले. आज माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांच्या व्हिजिट झाल्या. एकेका गावातील 25-25 अंगणवाड्या गाड्या माझ्या अंगणवाडी पुढे यायच्या. त्यांनी पण तिकडे जाऊन तसं काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पूर्ण राज्यामध्ये ही चळवळ निर्माण झालेली होती. मला माहिती नव्हतं याचं एवढं व्यापक वाढेल म्हणून, मला कल्पना नव्हती एवढी. आणि राज्याच्या बाहेर पण हे सगळं पुढे पण तिकडं पण चळवळ सुरू झाली. युनिसेफच्या माध्यमातून खूप लोक व्हिजिटला येऊन गेले. युनिसेफचे लोक व्हिजिटला येऊन गेले. आता आपण फोटो पाहिलेले, वेगवेगळे मिनिस्टर लोक व्हिजिटला येऊन गेले. सुधीर मुनगंटीवार साहेबांनी 1,500 लोकांपुढे माझं प्रेझेंटेशन चंद्रपूरला ठेवलेलं होतं. त्या ठिकाणी मग काम कसं, अंगणवाडीचं काम कसं, ह्या सगळ्या गोष्टीचं तिथं प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि ज्या अंगणवाड्या चांगल्या झालेल्या आहेत, जे मुलं सुदृढ झालेले आहेत, कुपोषणाचं प्रमाण कमी झालंय, हाच माझ्यासाठी आणि जे तुमच्या सगळ्या लोकांचा मला जो आशीर्वाद आज जे सगळं एक हे आहे, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तरी सुद्धा आपण चांगलं काम केल्यानंतर आपल्याला त्याची पावती भेटतीच. हे या ठिकाणी काही पुरस्कार आहेत. त्याच्या अगोदरचे घ्या सर, 2च राहिले. त्याच्या अगोदरचे घ्या सर. मुख्यमंत्री आहेत आपले पृथ्वीराज चव्हाण साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते पुरस्कार आहे. आमचे खासदार साहेबांच्या हस्ते पुरस्कार आहे. पुढचे घ्या सर. तर पुढची घ्या साहेब. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे. सगळे 8 मार्चला सगळे मिनिस्टर आहेत. हे मुंबईला तिथे राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार, मिनिस्टर लोक पण आहेत. आणि विशेष म्हणजे माझा मुलगा पण आलेला होता, मिस्टर पण आलेले होते, त्यांचाही पुरस्कार. कारण आपल्या सगळ्या कामामध्ये मुलगा, मिस्टर, आपली फॅमिली असणं खूप महत्वाचं आहे. आज त्यांनाही घेऊन मी आज एवढं जे वर्क केलेलं आहे, मला माझ्या विद्यार्थ्यांच्याकडे एकच बोलावं वाटतं की माझं जे वर्क आहे मी एक स्मार्ट वर्क केलेलं आहे. असं नाहीये की मी 24 तास माझं घरदार सोडून मी तिकडे जाऊन बसले, असं नाहीये. आज मला उद्या जर एखाद्या व्हिजिटला जायचं असेल तर माझी रात्रीच पूर्ण तयारी असते. उद्या कुठला स्वयंपाक करायचाय, काय करायचंय, किती वाजता निघायचंय, कोणत्या गाडीने जायचंय, इव्हन स्कूटीमध्ये पेट्रोल पण टाकणं. म्हणजे मी एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर मी माझं
माझं मी घर कधी आठवत नाही आणि घरी आल्यानंतर मग मी माझं ऑफिस आठवतं मला, पण एक असं हे केलं जातं. माझं एक स्मार्ट वर्क केलेलं आहे. आपण शासनाचं आपण आहोत, आपण एक समाजाचा घटक आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत, कारण आपण जिवंत लोकांवरती काम करणारी यंत्रणा आहे. तुम्ही झालं, मी झालं, आपण सगळे लोक जिवंत लोकांवरती काम करणारी यंत्रणा आहे. माझ्या गरोदर बाईला मी जर सल्ला दिला नाही, गरोदर बाईकाला जर मी सेवा चांगली दिली नाही, येणारं बाळ कुपोषणामध्येच येणार आहे. कुपोषित मुलांना जर मी चांगला सल्ला दिला नाही, कुपोषित मुलांची जर मी काळजी घेतली नाही, काही दिवसांना ते बाळ मरण पावणार आहे. या सगळ्या गोष्टीचं मला एक हे अवगत होतच आणि त्याच्यासाठी मी अगोदरच म्हटले की आपण जिवंत जन्मावरती लोकांवरती काम करणारी यंत्रणा आहे. रोड पुलाची कामं नाहीत. एक टोपलं सिमेंट कमी टाकलं म्हणजे रस्ता काय 2 महिन्यांनी काय 4 महिन्यांनी तो वाहून जाणारच आहे. परंतु आपण लोकांना घडवणार आहोत, आपण देशाचे भावी नागरिक तयार करत आहोत, आपण किशोरीन मुलींचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक विचार करून आतापर्यंत काम केलेलं आहे. हा जो पुरस्कार आहे माननीय मिनिस्टर साहेबांच्या हस्ते यशवंत पंचायत राज ग्राम अभियान पुरस्कार आहे. पुढचे घ्या सर. हे आहेत लोकमत सखी. आता मी खेडेगावामध्ये काम करते, लोकमतवाले सगळे पेपरवाले ओळखतात आणि त्यांनीच माझं नॉमिनेशन दिलेलं होतं. मला माहिती नाही कुणी दिलं होतं, पण मला त्यांचा फोन आला. माझं काही बुकलेट पण त्यांच्यापर्यंत गेलेलं नव्हतं, परंतु मॅडम म्हणे तुमच्या एवढ्या लोकांनी तुमच्याबद्दल सांगितलं म्हणे, म्हणून आम्ही पहिला पुरस्कार मला, मी तर आता गेले फक्त कशाला बोलवलं म्हणून गेले, फक्त जाताना माहिती होतं की लोकमतचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून थोडी चांगली साडी घालून गेले होते. पण माझं पहिलं नाव चांगल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल पहिला पुरस्कार मला त्या ठिकाणी भेटला. पुढचे घ्या सर. हे आमचे कलेक्टर साहेब आणि सीओ साहेबांनी ISOचा जगातील पहिली अंगणवाडी ISO झाल्यानंतर आमचा खूप मोठा कार्यक्रम, जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे सगळे HOD आहेत आणि दोघांनी खाली उतरून दोघांनी माझा त्या ठिकाणी सत्कार केलेला होता. पुढचे घ्या सर. हे आता हे कलेक्टर आहेत विजय कुमार वाघमारे साहेबांनी पण सेपरेट सत्कार केलेला होता. पुढचे घ्या सर. हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय पुरस्कार आहे सावित्रीबाई फुले अंगणवाडीसाठी. पुढचा घ्या सर. हे युनिसेफनी अप्रिशिएट लेटर दिलेलं आहे. आतापर्यंत युनिसेफनी सगळं जे काम पाहिलेलं आहे, कुपोषणामध्ये काम केलेलं आहे, वेगवेगळ्या पाककृती तयार केलेल्या, सगळ्या गोष्टीमध्ये माझं काही आहार तज्ञ नव्हते मी, तरी सुद्धा आमच्याकडे जी THR ची पावडर आहे त्याच्यापासून मी जवळजवळ 70-80 पदार्थ तयार केले मी महिलांना सोबत घेऊन. आमच्या अंगणवाडीच्या महिलांकडून आम्ही गावातले सगळे पदार्थ तयार केले, त्याला एक छान मिठाईच्या बॉक्समध्ये ते पदार्थ ठेवले, त्याचं छान फोटो काढले, तर त्याचं बुकलेट पूर्ण अंगणवाडीमध्ये त्याचं बुकलेट महाराष्ट्र शासनाने दिलं. म्हणजे आपलं जे क्षेत्र नसताना पण आपण थोडं विचारपूर्वक जर केलं तर ते पण सक्सेस होतं. त्याच्यानंतर माहिती व प्रचार कार्यालयाने सुद्धा मला बेटी बचाव बेटी पढाव मध्ये चांगलं काम केलं, एक जनजागृती केली म्हणून त्यांनी पण मला अप्रिशिएट लेटर दिलेलं आहे या ठिकाणी. पुढचे घ्या सर. एक प्रशस्ती पत्रकच आहे माहिती प्रचार कार्यालयाकडून. पुढचे घ्या सर. हे आणि असं म्हटलं जातं की महिलाच महिलांच्या दुश्मन असतात, परंतु मी जे काम करत होते माझं पूर्ण महिलांचं क्षेत्र आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी, सगळ्या अंगणवाडी सुपरवायझर असतील, अंगणवाडी सेविका असतील, प्रकल्प अधिकारी असतील, या सगळ्या माझ्या महिलांनी, त्यांना माझं खूप कौतुक वाटतं नेहमी की तू काहीतरी करती वेगळं, आम्हाला तुझ्या मागे पळावं लागतं ग म्हणतात मला. परंतु त्यांनी सुद्धा माझा सत्कार करून तिथं वारंवार त्यांनी मला जे प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि पण माझ्यामध्ये एक स्वभाव असा आहे की मी जास्त अप्रिशिएट केल्यावर पण मी भाळून जात नाही आणि कुणी मला वाईट बोलल्यानंतर पण मी कधी भाळून जात नाही. एक आपला समतोल साधून, आत्ताच म्हटलं ना, तोंडामध्ये साखर डोक्यावरती बर्फ ठेवून काम केलेलं आहे. आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की आता सगळेजण मोबाईल वापरतात. एखाद्या जर मित्राला आपण पहिल्या दिवशी गुड मॉर्निंग केलं, दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग केलं, आपण जर त्याला तिसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग केलं, मित्रांनी जर आपल्याला रिप्लाय नाही दिला, आपण म्हणतो यांना काय एवढा मोठा झाला काय, चला आपण त्याचा नंबर ब्लॉक करून टाकतो. म्हणजे आजकाल रिस्पेक्ट द्यावा आणि रिस्पेक्ट घेणं म्हणजे दोन्ही सोबतच झालेलं आहे. आपल्याला रिस्पेक्ट देणंही महत्वाचं आहे आणि रिस्पेक्ट घेणंही महत्वाचं आहे. ते कसा रिस्पेक्ट देणं घेण्याचं हे सगळं आपल्या वर्तनावरतून, आपल्या वागण्यावरतून, आपल्या काम करण्याच्या पद्धतीवरतून, आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पुढचे घ्या सर. आता जे मी एवढं जे माझं 1 तासापासून जे चाललेलं आहे, अंगणवाडी हे सगळ्या संस्था सोबत काम करून घेणं, ग्रामपंचायतची निधी सगळ्याचा वापर कसा आहे, लोकनिधी,
आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून आपल्याला आपलं घर कसं सांभाळलं पाहिजे, घरातील व्यक्तींना सांभाळलं पाहिजे. असं नाहीये की पेपरला नाव येतं आणि घरामध्ये बाईनं बिना भाकरीचं निघून गेली, असं नाही. सगळ्या घरातल्यांना सांभाळत, कारण मी जॉईंट फॅमिलीतली होते मी, आणि सगळं करत करत डोक्यापुढे एकच विचार होता की कुपोषण कमी करणं, जन्माला येणारं बाळ सुदृढच कसं आलं पाहिजे, या दृष्टीनं कसं गरोदर मातेपर्यंत पोहोचणं, किशोरीन मुलींपर्यंत पोहोचणं. आणि अंगणवाडीमधील काही सुदृढ बाळांची फोटो आहे त्याच्यामध्ये. तर पुढचे घे स्लाइड. हे सगळे अंगणवाडीमधले 3 किलो 100, 3 किलो 300, 2.5 किलो हे सगळे बाळ आहेत, सुदृढ बाळ आहेत आमच्या अंगणवाडीमधले, हे सगळे बाळ आहेत. पुढचे घ्या सर. काही निवडक असे काही फोटो आलेले घेऊन प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि आपल्याला ज्यावेळेस आपल्याला पुढे काम करायचे, सगळे माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत या ठिकाणी, आपल्याला जस्ट प्रेझेंट वगैरे करायचं असतं, आपल्याला सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. इथे प्रत्येक ज्यांनी आपलं प्रेझेंटेशन आपल्याला करायचं असतं त्यावेळेस आपल्याला ह्यांच्या मनोगतचं पण मी या ठिकाणी लावलेलं आहे. जगामधील कसं आपली अंगणवाडी चांगली आहे याच्यामध्ये प्रत्येक मान्यवर आणि मृदुला फडके मॅडमची व्हिजिट आहे. पुढची घ्या सर. बिल गेट फाउंडेशनच्या आहे, त्यांची व्हिजिट आहेत. म्हणजे सगळ्या मान्यवरांच्या, युनिसेफच्या सगळ्यांच्या व्हिजिटचे मी याच्यामध्ये कात्रण अभिप्राय ठेवलेले आहेत. सर पुढची घ्या. पुढची घ्या सर. पुढची घ्या सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण काम करतो तर काम करताना आपण आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता आपण आपल्या कामाला कधी प्रसिद्धी दिली पाहिजे. आज आपण खूप काम करतो, खूप मोठा आपण सेमिनार घेतो किंवा आपण सगळ्या गोष्टी करतो, परंतु दिवसभर 8 दिवसापासून त्या कामासाठी राबतो, परंतु आपण 2 ओळीचं आपण कधी पेपरमध्ये लिहायचं म्हणलं तर आपल्याला वाटतं आज लिहायचं तर वेळ निघून गेलेला असतो, आता जाऊ द्या म्हणे, आजचा पेपर निघून जातो, म्हणून आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष कधी करायचं नाही. कधीही केलेल्या कामाची प्रसिद्धीसाठी, आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही, पण आपण काय केलेलं काम आहे ते इतरांना कळलं पाहिजे, इतरांनी केलेलं काम आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला विचारांची देवाणघेवाण होती, आपलं केलेलं काम त्याच्यामध्ये आपल्याला अजून दुरुस्ती करता येते. म्हणून मी प्रत्येक वेळेस माझं काम, कुठलेही प्रोग्राम घेतले पेपरचं, काही वेळेस मी बातम्या दिलेल्या आहे, ऑटोमॅटिक कधी कधी लोकमतवाल्यांनी, महाराष्ट्र टाइम्सनी, त्यांनी पण माझ्या कामाचे या ठिकाणी त्यांनी पण अप्रिशिएट केलेलं आहे. काही फोटोज आहेत पेपरचे. सर पुढे घ्या सर. हे औरंगाबादच्या धर्तीवरती अंगणवाड्यानी, हे सुधीर मुनगंटीवार साहेब ज्यावेळेस आम्हाला चंद्रपूरला बोलवलं होतं, एवढ्या मागच्या पुढे त्यांनी माझं प्रेझेंटेशन झालं होतं, तिथे त्यांनी आपल्या औरंगाबादचा उल्लेख केलेला होता. पुढचे घ्या सर. एवढ्या अंगणवाड्या, म्हणजे आता सरांनी जे सांगितलं, माझ्या 40 अंगणवाड्या, 41 अंगणवाड्या माझ्या स्वतःच्या बीट मधल्या. आमच्याकडे बीट म्हणजे कसं असतं, प्राथमिक आरोग्य केंद्राला अंतर्गत जेवढे गाव असतात तेवढं आमचं एका सुपरवायझरचं बीट असतं. तर माझ्या जो 40-41 अंगणवाड्या होत्या, तेवढ्या अंगणवाड्यांना मी लोकनिधीतून अगोदर जशा 4 भिंती होत्या त्यांना रंगरंगोटी सगळं त्याच्यामध्ये राबवून पहिला अगोदर आदर्श अंगणवाड्या केल्या, आणि आदर्श अंगणवाड्यानंतर मी ISO नामांकन मी प्रत्येक अंगणवाडीला मी मिळवून घेतलं. ती चळवळ माझ्या गावामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली. माझ्या जिल्ह्याचे सगळे लोक माझ्याकडे व्हिजिट लावून गेले. जिल्ह्याची झाल्यानंतर बाहेरचे जिल्हा, म्हणजे महाराष्ट्र शासनाने पत्रच काढलं की जाऊन औरंगाबादच्या हे अंगणवाड्या पाहून या म्हणून. बाहेरच्या जिल्ह्यातून लोक आले, मग मी तिथं काही जणांकडे प्रेझेंटेशनला गेले, त्यांच्याकडेही चालू झालं. म्हणजे आपल्याकडे लोक चळवळ सुरू झाली होती या पद्धतीची. सर पुढचे घे. म्हणजे कुपोषितचं पण आपलं मेन काय होतं, आपल्याला अंगणवाड्या कशासाठी चांगल्या करायच्यात, आपल्याला आपलं मेन आहे कुपोषण. कुपोषणाची संख्या घटली म्हणून ऑटोमॅटिक आलं त्याच्यामध्ये. सर पुढचे घे सर. म्हणजे मग बाहेरच्या लोकांकडे, आता हे 2 BMS चे विद्यार्थी आहेत, ते PG करत होते, मग त्यांची भेट घेतली, मग त्यांनी आपल्या मुलांसाठी काही कुपोषणासाठी काही एक टॉनिक तयार केलं, मग त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला टॉनिक, म्हणजे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातून आपण मदत घेतलेली आहे. सर पुढचे घे. हे जे आहे आपल्या म्हणजे राज्यातील पहिली अंगणवाडी म्हणून वर्षा गायकवाड मॅडम जेव्हा आमच्या मिनिस्टर होत्या त्यावेळेस त्यांनी जाहीर केलेलं होतं, त्यावेळेसचा फोटो आहे तो. पुढचे घ्या सर. तर पुढची स्लाइड. हेच कुपोषण मुक्त आपण पाहिलेलंच आहे. पुढचे घ्या सर. हे जे आहे अंगणवाडीमध्ये झोका, शिसॉ वगैरे लावलेला आहे. पुढचे घ्या सर. हे जे सगळ्या पेपरनी अप्रिशिएट केलेलंच आहे. जसं जसं काम करेल तसं या लोकांनी पण आपल्या कामाची दखल घेतलेली आहे. पुढचे घ्या सर.
आणि हा जो फोटो आहे 8 मार्चला ज्यावेळेस इथे औरंगाबादला लोकमतनी सगळे क्लास 1 क्लास 2 अधिकारी त्यांचं 8 मार्चला एक त्यांचं गेट टुगेदर ठेवलं होतं. आणि विशेष म्हणजे मी दौऱ्याला होते, काही साधं आपलं जसं दौऱ्याला खेड्यामध्ये जायचं तसं दौऱ्यामध्ये होते मी. मला लोकमत मधून फोन आला, मॅडम म्हणे तुमचा कालपासून तुमचा नंबर आम्हाला ट्राय करतोय, आज आम्ही 8 मार्चच्या निमित्ताने एक कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही या म्हणे. तर मला पण तिथं बोलवलं होतं त्यांनी. म्हणजे एक सन्मान शेवटी थोडाफार मिळालेलाच आहे. पुढचं घ्या सर. लोकसहभागातून अंगणवाडी ISO झाल्या, हे सगळ्या पेपरने दिलेल्याच आहेत. पुढचे घ्या सर. हे आहे म्हणजे आमचं औरंगाबादला असं झालं की अंगणवाडी सेविका मदतनीसकडे पण सगळ्या गावचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. आमच्याकडे त्यांनाही पुरस्कार दिले चालले, त्यांच्यामधून पण स्पर्धा, त्यांच्यामधून पण मग एक चांगली चळवळ सुरू झाली आणि एक चांगल्या दृष्टीने आमच्याकडे आमच्या कामाकडे एक पाहिलं जातं. मॅडम क्वेश्चन आन्सर घ्यायचे का? हो सर, झालं सर, संपलं सर, संपलंय सर, 2च मिनिट. हे आपले पोलीस आयुक्त सर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गा शक्ती म्हणून पेपरनी माझी स्वतःची न्यूज दिली होती, मला माहिती नाही पण दिली त्यांनी. पुढचे घ्या सर. हे डिजिटल अंगणवाड्यांचे जनक म्हणून मनीषा कदम त्यांनीच बातमी दिलेली होती, मला माहिती नाही. केंद्र ISO त्यांनीच दिलं. मनीषा म्हणून एक खूप छान लेख लिहिला होता माझ्यावरती. पुढचे घ्या सर. आणि माझं गुगल, आपण म्हटलं जातं की गुगलमध्ये नाव पाहावं लागतं, मला माहिती नाही पण युनिसेफनी माझं गुगलमध्ये पण काय नाव टाकल्यानंतर हे माझा फोटो दिसत होता म्हणे. मला आणखीन तेच मला स्वतःला सापडला नाही पण मला त्यांनी पाठवलं, मला गुगल वगैरे नाही पाहता येत. हेच आहे, पुढचे आहे ते. पुढचे घ्या सर. झालं सर, संपलं. खरंच तुमच्या कामाचा लेखाजोखा एवढा मोठा आहे की ते 1-2 घंट्यामध्ये मांडणं म्हणजे अशक्य आहे. काही क्वेश्चन या कामाविषयी आणि काही इतर अंगणवाड्याविषयी क्वेश्चन आलेले आहेत, ते आपल्या समोर मांडतो आणि त्याचं उत्तर अपेक्षित करतो. डॉक्टर रमा पांडे मॅडम यांचा असा प्रश्न आहे मॅडम की आपल्यासारखं काम इतर अंगणवाड्यांमध्ये करायचं असेल किंवा होण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे सर, सगळ्यात महत्वाचं म्हटल्यानंतर अंगणवाडींचं त्यांचं काउन्सिलिंग, अंगणवाडीला भेटी, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाचं आहे सर. आता मी ज्यावेळेस माझ्या एका अंगणवाडीमध्ये सुरू झालं होतं, मग इथे आमच्या डेप्टी CO सोबत मी प्रत्येक तालुक्यांमध्ये माझं हे 2 तासाचं स्वतःचं प्रेझेंटेशन, कारण कुठंतरी काहीतरी त्यांना सांगितल्याशिवाय, सगळ्या गोष्टी असल्याशिवाय त्यांच्यामध्ये पण एक चैतन्य निर्माण करणं खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे सर, त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्याला सांगणं महत्वाचं आहे. होऊ शकतं, काय नाही, कारण हो. एक विद्यार्थ्याचा एक क्वेश्चन आहे, अतुल निर्डे विचारतोय की ग्रामीण भागातील अंगणवाडी काही प्रमाणात त्या अंगणवाड्यामध्ये योजना राबवल्या जातात, परंतु त्या योजना अधिक चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी गावातील महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे का, असे तुम्हाला का वाटते? सर, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपण जे सगळं करतो महिलांसाठी आणि मुलांसाठीच करतो. आणि त्याच्यासाठी ही माझी एका दिवसाची मेहनत नाहीये. एका दिवशी गेले मी आणि सगळं ISO नामांकन केलं, सगळं ह्या गोष्टी नाहीयेत. वारंवार त्या गावांना भेटी दिल्या पाहिजेत. वारंवार तिथले जे आपल्या ज्या संस्था आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ग्रामपंचायत आहे, शाळा आहेत, त्या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट आपलं सगळ्यांशी गरजेचं आहे. आणि वेगवेगळे कार्यक्रमाचे नियोजन, आता स्तनपान सप्ताह असतो 8 ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये पूरक पोषण आहार असतो, वेगवेगळे प्रत्येक ह्याच्यामधून महिलांपर्यंत पोहोचल्याशिवाय आणि आपली ओळख तिथं सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय हे महत्वाचं म्हणजे काहीच होऊ शकत नाही. आणि या लोकांना आपल्यासोबत घेणं खूप महत्वाचं आहे. आपण काही कामच करू शकत नाही ना त्यांच्याशिवाय, कारण त्यांच्यासाठीच आहे आपलं सगळं. यासाठी लोकसहभागाची चळवळ अत्यंत आवश्यक आहे का? बिना लोकसहभागाच्या चळवळीशिवाय, आता काही अंगणवाड्या आम्ही पाहिले आहेत की बिना लोकसहभागाच्या चळवळीशिवाय सुद्धाही ISO मानांकन झालेले आहेत. हो, नाही, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. ज्यावेळेस मी माझं काम सुरू केलं होतं त्यावेळेस, आता कसं आहे, ग्रामपंचायत मधला जो निधी आहे, जो 10% महिला बाल विकासासाठी निधी आहे,
किती निधी असतो तो एखाद्या वर्षासाठी एखादा ड्रेस, मुलांसाठी ड्रेस घेतले, निधी संपून जातो, किंवा एखादी टीव्ही दिली, निधी संपून जातो. आपल्याला ह्याच्यामध्ये निधीच नाही ना, याच्यामध्ये आपल्याला सगळे प्रोग्राम राबवायचे. काही प्रोग्राम आपल्याला पैशाकडून पण आहेत आणि काही पैसे नसतानाच आपल्याला राबवायचे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैशाचीच गरज नाही ना आपल्याला या ठिकाणी आहाराची माहिती द्यायची, तर एखाद्या आपण आहार तज्ञांना आपण स्वतः घेऊन जाऊ शकतो. आपल्याला एखाद्या BMIHB बद्दल माहिती द्यायची, तर आपण मेडिकल ऑफिसरला किंवा एखाद्या सिनियर ANM ला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आपण किशोरीन मुलींसाठी आपल्याला त्यांना जर अप्रिसिएशन करण्यासाठी एखाद्या पोलीस स्टेशनचे लेडीज PI असतील, एखादे जेंट्स PI असतील, आपण त्यांना सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो ना. आपल्याला कोणी भेटणार नाही अशा गोष्टी नाही. तिथं पैशाचीच आवश्यकता अशी नाहीये तिथं. आणि लोक चळवळ म्हणजे काय, एखादा वस्तू खरेदी केली म्हणजे लोक चळवळ असं नाहीये. आपल्याला लोक चळवळ म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज झालं पाहिजे. आपल्याला प्रत्येक आई सक्षम झाली पाहिजे, प्रत्येक किशोरीन मुलगी सक्षम झाली पाहिजे, प्रत्येक आपली जेवढी यंत्रणा आहे, आई बाबा सुद्धा सक्षम झाले. आता एक ECD नावाचा प्रोग्राम आलेला आहे, अर्ली चाइल्ड डेव्हलपमेंट. म्हणजे बाळाच्या जन्मापासून ते बाळाच्या पूर्ण पालन पोषणामध्ये जेवढी आईची जबाबदारी आहे, तेवढी त्यांच्या बाबांची, तेवढ्या आजोबांची, सगळ्यांचीच कशी गरज आहे, याच्यासाठी आपल्याला लोक चळवळ आवश्यक आहे. आणखीन एक क्वेश्चन आहे की विकासात्मक कार्य करत असताना आपल्याला काही समस्या निर्माण झालेल्या होत्या का, आणि त्यावर आपण कशी मात केली? मी आता सांगितलं ना सर, माझ्या ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, सगळ्याच गोष्टीला लोकांना गरजेचा वाटत नव्हता. अंगणवाडी गरजेची नव्हती. लोकांना रोड पुलांची कामं महत्वाची वाटतात, आपल्या अंगणवाड्या महत्वाच्या वाटत नाहीत त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कामाचा वेळ देणं महत्वाचं आहे. घरच्यांना पण सांगणं महत्वाचं असतं की बाबा आपण नेमकं काय करतो. आपल्या ऑफिसच्या कलिग्स, मैत्रिणी, ते सगळ्याच गोष्टीला सांभाळून काम करून. आणि ज्यावेळेस मी माझं काम सुरू केलं होतं त्यावेळेस तर समोरचे कसे, आपल्याला प्रत्येक माणसाची स्वतःच केस वर्क आपल्या मनामध्ये केलं पाहिजे. समोरचा व्यक्ती कसा आहे त्याचं केस वर्क आपल्या मनामध्ये करून आपण त्याच्याशी वागणं, आपण कुठं पण रिलेशन ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी, कारण खेडेपाड्यामध्ये ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ह्या सगळ्याच गोष्टीला मी अडचणीतून पुढे जाऊन मी आतापर्यंत एक स्ट्रॉंग तुमच्या पुढे बसलेली आहे. ओके. आणि शेवटचा एक क्वेश्चन घेतो, आणि हा क्वेश्चन असा आहे की एकूण संपूर्ण कार्य आणि या कार्याची प्रेरणा नेमकी आपल्याला कुठून आली, आणि खरंच समाजकार्याचं शिक्षण याचा दुवा आहे का? मी सगळ्यात अगोदर माझी ओळख करून दिल्यानंतर मी एकच सांगितलं सर की मला BSW मध्ये मी आले होते, फक्त मला एक आई नोकरी करती, मोठी ताई नोकरी करती म्हणून मी BSW घेतलं होतं. MSW पण BSW मध्ये जे समाजकार्याचं ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी समजल्या होत्या, परंतु MSW करताना स्वतःला माणूस म्हणून मी एक मनीषा बाजूला राहील, माझ्यामध्ये एक माणूस म्हणून एक घडवलं मला MSWनी. आणि अंगणवाडी परिवीक्षिका म्हणून लागल्यानंतर महिला आणि बालकांमध्ये काम करताना माझा MSW तिथं माझ्या समोर होता अगोदर. म्हणजे मला एक सगळं माझं जे काम आहे, माझ्या हे कामाची जी चैन आहे, माझी जी यंत्रणा आहे आणि माझ्या कामामध्ये जे सगळे विचार असतात ते सगळे MSW ला आज मी सगळं जे आहे आज MSW चे आज मी तुम्हा सर्वांना मी खूप धन्यवाद देते की आज तुम्ही सगळ्यांनी मला घडवलं म्हणून आज मी इथे आहे. MSWचं 101%, 102% सगळे MSWचं योगदान आहे आणि त्याच्यानंतर माझे आई बाबा आणि त्याच्यानंतर माझे सासू सासरे. धन्यवाद मॅडम. गेले 2 तास आपण वेगवेगळ्या पद्धतीने अंगणवाडी आणि अंगणवाडीतील महिला, बालक आणि त्या अंगणवाडीचा विकास याविषयी सगळ्या MSW विद्यार्थ्यांना आणि इतर श्रोत्यांना आपण मार्गदर्शन केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आपले मी आभार व्यक्त करतो. मी माझ्या संस्थेचे कार्यवाह माननीय अनिकेत भैया लोहिया यांचेही आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश जाधव सर यांचेही आभार व्यक्त करतो. आणि हा वेबिनार हे सत्र पहिलं पुष्प इथेच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. आपण धन्यवाद सर. मला सुद्धा एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करण्याचं, आज मला वेबिनार घेण्याचं मला पण आज या ठिकाणी मला संधी भेटली. मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे.